गट्टू चिंकी गेले वॉटर पार्कला. गट्टू चिंकी आणि आईबाबा सोबत डिनर करत होते. दुसऱ्या दिवशी सगळेजण वॉटर पार्कला जाणार होते आणि गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होते. अहो बाबा, मी उद्यासाठी तर खूपच एक्साइटेड आहे. मला तर स्विम ट्यूब सुद्धा हवी आहे. हो बाबा, वॉटर पार्क मध्ये जाण्यासाठी स्विम ट्यूब आवश्यक आहे ना? पण माझ्याकडे आणि गट्टूकडे ती नाहीये. अरे हो गट्टू चिंकी, तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला उद्या वॉटर ट्यूब घेऊन देईन. फक्त उद्या तुम्ही वेळेत उठा. आपल्याला उद्या सकाळी 9 वाजता निघायचंय, तरच आपण वॉटर पार्कला वेळेत जाऊ. काय, वॉटर पार्क इथून खूप दूर आहे का बाबा? हो गट्टू बाळा, वॉटर पार्क शहराच्या बाहेर आहे, म्हणजे ते इथून 50 किलोमीटर दूर आहे. तर आपल्याला पोहोचायला किमान 2 तास तरी लागतील. ओ, मग ठीक आहे आई. मी आणि गट्टू लवकर उठू आणि वेळेवर तयारही होऊ. एवढं बोलून गट्टू चिंकी पटकन आपलं डिनर संपवतात आणि पटकन झोपायला जातात. सकाळी सकाळी खरंच दोघे अगदी वेळेत उठतात आणि रेडी होतात. आईबाबाही तयार झाले होते आणि मग सगळे गाडीत बसून वॉटर पार्कला जाण्यासाठी निघू लागतात. जेव्हा वॉटर पार्क येणार असतो तेव्हा बाबा एका ठिकाणी आपली गाडी थांबवतात. काय झालं बाबा, आलं का वॉटर पार्क? अरे नाही गट्टू बेटा, वॉटर पार्क यायला अजून वेळ आहे. मग आपण इथे का थांबलोय बाबा? अरे गट्टू चिंकी, तिकडे पहा. त्या रोडच्या पलीकडे जे शॉप आहे ना, तिकडे तुमच्यासाठी स्विम ट्यूब्स मिळतील. पण तुम्ही गाडीतच बसा, मी जाऊन घेऊन येतो, कारण बाहेर खूप ऊन आहे. ठीक आहे बाबा, माझ्यासाठी तुम्ही लाल रंगाचा घ्या. हो बाबा, आणि माझ्यासाठी पिवळ्या रंगाचा. ठीक आहे मुलांनो, तुम्ही थांबा, मी तुम्हाला घेऊन येतो. मग बाबा लवकरच दुकानातून स्विम ट्यूब्स घेऊन येतात आणि सगळेजण वॉटर पार्कला पोहोचतात. वॉटर पार्कच्या बाहेर गट्टू चिंकी आणि आईबाबा जेव्हा तिकीट घेतात तेव्हा सगळ्यांना हातात घालण्यासाठी रंगीत हँडबँड्स मिळतात. वाव, हे बँड्स तर किती क्यूट आहेत ना. आई बाबा चिंकी, आता मला राहवतच नाहीये. जाऊया ना लवकरात. मला सगळ्या वॉटर राईड्स मध्ये जायचंय. हो आई बाबा, लवकर जाऊया ना. अरे गट्टू चिंकी, आपल्याला अजून एक काम करायचंय. आता आपल्याला आपले कपडे बदलून स्विमिंग कॉस्ट्युम घालायचाय. चिंकी, तू माझ्यासोबत चल आणि गट्टू, तू बाबांसोबत जाऊन लवकर कपडे बदल. ठीक आहे? ठीक आहे आई. गट्टू चिंकी पटकन ड्रेस चेंज करून घेतात. मग ते दोघं फायनली स्विमिंग पूल कडे जातात. तिथे खूप सारी लोक होती. तिथे म्युझिक वाजत होतं आणि खूप साऱ्या फन राईड्सही होत्या. वाव, इथे किती लोक आहेत आणि सगळे किती मजा करतायत. असं वाटतंय की आपल्यालाही खूप मजा येणार आहे. बाबा चला ना, आपण त्या मोठ्या वॉटर राईडला जाऊ, ज्यामध्ये आपल्याला मोठ्या ट्यूब मध्ये बसून खाली यायचंय. नाही, मला तर अशा वॉटर स्लाइड वर जायचंय जी जास्त उंच नाहीये. काही हरकत नाही गट्टू, तू माझ्या सोबत मोठ्या राईडला चल आणि चिंकी, तू आई सोबत छोट्या स्लाइड राईडला जा. मग आपण सगळे स्विमिंग पूल वर भेटूया. ठीक आहे बाबा. मग गट्टू बाबांसोबत मोठ्या वॉटर राईड वरती जातो, जिथे त्या दोघांना एक मोठी ट्यूब मिळते आणि बाबा आणि गट्टू सोबतच त्या ट्यूब मध्ये बसतात. गट्टू बेटा, ट्यूब्सचे हँडल्स अगदी नीट धर, ठीक आहे? हो बाबा, मी नीट पकडलंय. ये तेवढ्यात दोघं वॉटर राईडने खाली जातात. तिकडे चिंकी आई सोबत वेगवेगळ्या स्वरूपाच्या वॉटर राईड्स एन्जॉय करत होती. कधी ती गोलवाल्या वॉटर स्लाइड मध्ये जायची, तर कधी बेंड असलेल्या. मग गट्टू चिंकी, आई आणि बाबा सगळे स्विमिंग पूल मध्ये भेटतात, जिथे गट्टू चिंकी आपापले स्विम ट्यूब्स घेऊन एकमेकांसोबत पाण्याशी खेळतात. ते एकमेकांवर पाणी उडवतात. हे घे गट्टू, हे घे. तू पण घे, हे घे चिंकी. तेव्हा बाबा पाठीमागून सगळ्यांवर खूप सारं पाणी उडवतात आणि सगळे खूप हसू लागतात. पाण्यात एवढं खेळल्यावर गट्टू चिंकीला चांगलीच भूक लागते. आई बाबा, मला तर आता खूप भूक लागलीये. हो आई, खेळून खेळून माझ्यातली ही एनर्जी डाऊन झालीये. ठीक आहे, चला कॅन्टीनला जाऊ. ठीक आहे? मग ते चौघही वॉटर पार्कच्या कॅन्टीन मध्ये जाऊन लंच करतात.
मग सांगा गट्टू चिंकी, तुम्हाला तुमची एनर्जी चार्ज करण्यासाठी काय खायचंय? मी तर बर्गर खाणारे आई. मी तर घरूनच विचार करून आलो होतो की मला बर्गर खायचंय. आणि मला सँडविच खायचंय. आई बाबा जेवण ऑर्डर करतात आणि थोड्याच वेळात त्यांचं लंच येतं. वाव आई, हे बर्गर तर खूप टेस्टी आहे. हो, आणि हे सँडविच सुद्धा खूप फ्रेश आणि यम्मी आहे आई. हो मुलांनो, सगळं खूप छान आहे. तुम्ही छान एन्जॉय करा, ठीक आहे? आई, ह्यानंतर आपण परत त्या पूलमध्ये जाऊया जिथे सगळी लोक बॉलशी खेळतायत. मला अजून खेळायचंय. हो हो, ठीक आहे चिंकी. तुला जितकं खेळायचंय तितकं आरामात खेळ. पण आधी जेवण संपव बरं, ठीक आहे? गट्टू चिंकी आपापलं लंच फिनिश करतात आणि मग ते सगळेजण पुन्हा खेळण्यासाठी पाण्यामध्ये पुलात जातात. संध्याकाळपर्यंत गट्टू चिंकी खूप एन्जॉय करतात आणि मग सगळेजण घरी परत येतात. गट्टू चिंकी चालले दुबई. असं म्हणतात, आपल्याला देश विदेश फिरल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी अनुभवता येतात, नवीन ज्ञानही मिळतं आणि त्यामुळे आपल्या बुद्धीची वाढही होते. पासपोर्ट बनल्यापासूनच गट्टू चिंकी आपल्या दुबई ट्रिपची वाट पाहत होते आणि फायनली तो दिवस आज आलाच होता. दोन्ही मुलं खूप एक्साइटेड होऊन आपली पॅकिंग करत होते. तेवढ्यात बाबा आईला म्हणाले, सगळी तिकीटं, पासपोर्ट आणि व्हिसा सांभाळून ठेव. आई, हे काम मी करते. चिंकीने सगळे डॉक्युमेंट्स अगदी व्यवस्थित एका बॅगेत ठेवले आणि आई तिला हसून म्हणते, शाबास चिंकी. गट्टूने कॅब बोलावली आणि सगळं सामान कॅबमध्ये ठेवण्याकरता बाबांना मदत केली आणि सगळी फॅमिली एअरपोर्टकडे निघाली. रस्त्यात त्यांनी एका प्लेनला आकाशात उडताना बघितलं. तेव्हा गट्टू चिंकीला म्हणाला, चिंकी, आता थोड्याच वेळात आपणही विमानातून आकाशात उडत असू. खूप मजा येईल गट्टू. थोड्याच वेळात ते एअरपोर्टला पोहोचले. सिक्युरिटी चेक आणि बोर्डिंगच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यावर ते सगळेजण एका मोठ्या विमानामध्ये येतात. ओ वाव, हे विमान तर खूप मोठं आहे. जेव्हा प्लेन जोरात रनवेवरून आकाशात झेपावतं तेव्हा गट्टू चिंकीला खूप एक्साइटमेंट वाटते. पाहता पाहता आकाशात प्लेननं उंच भरारी घेतली आणि बाहेर फक्त पांढरे शुभ्र ढग दिसत होते. बघ चिंकी, आपण ढगातून उडतोय. काही तासातच त्यांचं विमान दुबईत लँड करतं. एअरपोर्टहून हॉटेलला जाताना आई बाबा गट्टू आणि चिंकीला दुबईतल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आणि सुंदर रस्ते बघून खूप छान वाटतं. हॉटेलमध्ये बाबा त्यांना म्हणतात, थोड्या वेळ आराम करा मुलांनो, मग संध्याकाळी आपण बुर्ज खलिफा पाहायला जाऊ. वाव, जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग. संध्याकाळ होताच गट्टू चिंकी आई बाबा बुर्ज खलिफाला पोहोचले. तेव्हा त्या बिल्डिंगची उंची पाहून सगळ्यांचे डोळे अगदी उघडेच राहिले. असं वाटत होतं की बुर्ज खलिफावरती चढून थेट आकाशालाच हात लावता येईल. तर मुलांनो, कसा वाटतोय हा बुर्ज खलिफा? अरे बापरे, मी जेवढं इमॅजिन केलं होतं त्यापेक्षा खूप भारी आहे ही बिल्डिंग. त्या दिवशी टीव्हीवर पाहून विश्वास बसत नव्हता की कुठली बिल्डिंग इतकी उंच असू शकते. आज तर डोळ्यांसमोर पाहिलं. हो मुलांनो, बुर्ज खलिफा 800 मीटर पेक्षा जास्त उंच आहे. चला, आपण सगळे आता ह्यामध्ये जाऊ. एवढं बोलून गट्टू चिंकी आई आणि बाबा बुर्ज खलिफाच्या आत जातात. तिथून लिफ्टने ते थेट ऑब्झर्वेशन डेस्कला जातात, जी लेवल 125 होती. तिथून त्यांना दुबईचं खूप सुंदर असं दृश्य बघायला मिळत होतं. हा किती भारी व्ह्यू आहे ना चिंकी. हो गट्टू, इथून उंच उंच इमारती सुद्धा छोट्या खेळण्यासारख्या दिसतात. बुर्ज खलिफाचा तो कधीही न विसरणारा नजारा बघून सगळेजण बुर्ज खलिफाच्या समोर दुबई फाउंटन शो बघायला जातात. दुबई फाउंटन शो मोठ्या मोठ्या इमारतींच्या मध्ये एक मोठ्या तलावात होता, जिथे म्युझिक आणि लाईट सोबत पाण्याचे फवारे उठत होते आणि असं वाटत होतं ते कारंजे त्या म्युझिक प्रमाणे डान्स करत होते की काय. ते बघ चिंकी, ते कारंज किती उंच उडालं. हो, आणि म्युझिक सोबतच त्या कारंजांची दिशा बदलतीये. त्यातले काही कारंजे तर 150 मीटर पेक्षा उंच जातात मुलांनो, जे जवळपास 40 मजली इमारती समान असतील. फाउंटनचा उंच कारंजा उडाल्यावर बाबांनी सगळ्यांना सांगितलं, हा दुबई फाउंटन शो जगातला सगळ्यात जास्त कोरिओग्राफ असा फाउंटन शो आहे.
गट्टू आणि चिंकी आनंदानं टाळ्या वाजवतात. तुमच्या या आनंदासाठीच ही दुबई ट्रिप अरेंज केलीये. दुबई फाउंटन शोचा पूर्ण आनंद घेतल्यावर आई, बाबा, गट्टू आणि चिंकी पाम जुमेराकडे निघाले. पाम जुमेरा हा एक फेमस मॅन मेड आयलंडचा ग्रुप आहे, ज्याला मॉडर्न आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंगचा चमत्कार मानला जातो. चारी बाजूंनी पाण्याने घेरलेला आयलंडचा असा एक समूह ज्याचं डिझाईन एक पाम लीफ प्रमाणे आहे आणि जो दिसायलाही अत्यंत सुंदर आणि अप्रतिम आहे. पाम जुमेरा बघण्यासाठी गट्टू, चिंकी आणि आईबाबा मोनोरेल मध्ये चढतात, जे त्यांना मेन आयलंड पासून थेट ॲथलेंटिस हॉटेलमध्ये नेतं. मोनरेल मधून बाहेरचं दृश्य अतिशय अमेझिंग होतं. अगोदर दुबईच्या मॉडर्न बिल्डिंग्स आणि मग डोअरपर्यंत फक्त पाणीच पाणी. आणि ॲटलांटिस हॉटेल त्याच्या युनिक डिझाईनमुळे संपूर्ण दुनियेत फेमस आहे. अरे चिंकी, हे अटलांटिस हॉटेल तर आपण खूप सगळ्या पिक्चर मध्ये पाहिलंय. हो, किती सुंदर आहे ना हे. मुलांनो, दुबई हे शूटिंग डेस्टिनेशन सुद्धा आहे हॉलिवूड आणि बॉलिवूड साठी. म्हणून तुम्ही खूप पिक्चर्स मध्ये अटलांटिस हॉटेल पाहिलं आहे. पाम जुमेरामध्ये बरेच सारे हॉटेल्स, कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि फिरायच्या भरपूर जागा होत्या. गट्टू आणि चिंकीसाठी हे एक्सपिरियन्स करणं खूप अमेझिंग होतं. एवढं सगळं फिरल्यानंतर गट्टू आणि चिंकी खूप थकले होते आणि हॉटेलला परत आल्यानंतर त्यांना खूप गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी आईने त्यांना उठवलं तेव्हा त्यांच्या मनात एक क्युरिओसिटी होती की आज कुठे कुठे फिरायला जाणार आहोत. आजचा काय प्लॅन आहे बाबा? हो, आज आपण कुठे फिरायला जाणार आहोत बाबा? आई हसून बाबांकडे पाहते. आज तर अगोदर मी तुमच्या आईला शॉपिंग करवणार आहे. त्यानंतर मग आपण सगळे डेझर्ट सफारीला जाऊ. शॉपिंगसाठी सगळेजण दुबई मॉलला जातात, जो तिथला सगळ्यात फेमस मॉल होता. तिथे जाऊन गट्टू आणि चिंकी दुबई मॉलची साईज पाहून आश्चर्यचकित होतात. एवढा दूर पसरलेला मॉल त्यांनी कधी पाहिलाच नव्हता. अरे बापरे, हा मॉल तर किती मोठा आहे. नजर जाईल तिथपर्यंत हा मॉलच मॉल आहे. अरे ते बघ, तिथे त्या बोर्डवरती दुबई मॉलची काही माहिती लिहिलेली आहे. गट्टू आणि चिंकी जवळ जाऊन तो बोर्ड बघतात. हा मॉल तर 200 फुटबॉल ग्राउंड एवढा मोठा आहे. दुबईमध्ये सगळ्याच गोष्टी अशा लांब, उंच आणि मोठ्या असतात का? आपण सगळा दिवस जरी फिरलो तरी हा मॉल कव्हर करू शकणार नाही. जवळपास 1200 दुकानं आहेत दुबई मॉल मध्ये. दुबई मॉल सगळ्यात फेवरेट शॉपिंग डेस्टिनेशन मॉलपैकी एक आहे. तिथे आईने भरपूर शॉपिंग केली. मुलं, बाबा आणि स्वतःसाठी कपडे, रिलेटिव्स करता काही इंटरेस्टिंग गिफ्ट्स, घरच्या डेकोरेशनच्या काही वस्तू. खूप मजा येत होती आईला तिथे शॉपिंग करायला. गट्टू आणि चिंकीने सुद्धा त्यांच्यासाठी खेळण्यांच्या दुकानातून काही खेळण्या घेतल्या. तिथे बाबांनी एक ई बुक रीडर घेतलं. मग वेळ झाली डेझर्ट सफारीची. बुर्ज खलिफा नंतर गट्टू आणि चिंकीने ती वेगळी गोष्ट अनुभवली. ती होती डेझर्ट सफारी. एका मोठ्या SUV मध्ये बसून गट्टू, चिंकी आणि आई बाबा दूरवर पसरलेल्या वाळवंटात चालत होते. सँड ड्यून्सच्या खूप खतरनाक स्लोपर्सवर. जेव्हा SUVचा ड्रायव्हर गाडी फिरवायचा तेव्हा भीती आणि एक्साइटमेंट एकत्र होती. मला तर भीती वाटतेय की गाडी पलटायला नको. अरे घाबरू नको चिंकी, हीच तर मजा आहे डेझर्ट सफारीची. हा, आणि हे ड्रायव्हर सुद्धा खूप एक्सपिरियन्स्ड आहेत, गाडी नाही उलटणार. सँड ड्यून्सवर SUVच्या राईड नंतर ते सगळे डेझर्टमध्ये ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी जातात. गट्टू आणि चिंकीने तिथे सँड बोर्डिंग ट्राय केलं. तसंच आई आणि बाबांनी क्वाईट बायकिंगचा आनंद घेतला. रात्री डेझर्ट सफारीचं अजून एक अट्रॅक्शन होतं. मोकळ्या आकाशाच्या खाली टेंट्समध्ये लोकल म्युझिक, डान्स आणि अप्रतिम जेवण. लाईट्स आणि टेंट्सच्या सजावटीमुळे खूप छान वातावरण झालं होतं आणि अरेबिक म्युझिकच्या धूनवर लोकांचं नाच, गाणं आणि कलाकारांची कलाकारी. हा सगळा एक वेगळाच अनुभव होता. आणि गट्टू, चिंकीला सगळ्यात जास्त ट्रिपची मजा डेझर्ट सफारीमध्ये आली. आणि जेव्हा ट्रिप संपण्यासाठी आली आणि सगळेजण फ्लाईटमध्ये बसून भारतात आले तेव्हा गट्टू आणि चिंकी खूप खुश होते. सगळं खरंच खूप मस्त होतं. दुबई खरंच कमाल जागा आहे. हो, ही दुबई ट्रिप आपल्याला नेहमी लक्षात राहील. स्किपिंग रोप. खेळाचा तास होता आणि गट्टू, चिंकीच्या वर्गातले सगळे मित्र ग्राउंडमध्ये खेळत होते. चला मित्रांनो, आपण सगळे पकडापकडी खेळूया. नाही,
अरे मित्रांनो, आपण गेम रूम मधून बॅडमिंटन घेऊन येऊयात. आपण अनेक दिवसात बॅडमिंटन खेळलो नाहीये ना. अगं गुड्डी, मग तर आपण क्रिकेट खेळण्यासाठी बॅट बॉलही आणू शकतो, हो ना चिंकी? पण चिंकी तर आपल्याच विचारात मग्न होती. तिचं लक्ष तिच्यापेक्षा सिनियर मुलींकडे होतं, ज्या ग्राउंड मध्येच होत्या. त्यातली एक मुलगी स्किपिंग रोपने खूप छान स्किपिंग करत होती आणि चिंकी ते अगदी मनपूर्वक बघत होती. चिंकी, सांग ना चिंकी, बॅडमिंटन का क्रिकेट? अरे गट्टू, मला नाही माहिती. तुम्ही सगळे इथेच थांबा, मी आलेच. चिंकी धावतच त्या सिनियर मुलींकडे जाते आणि त्यांना म्हणते, हाय ताई, तुम्ही सगळ्या 12वीला आहात ना? मी ह्या दोरीच्या उड्या खेळू शकते, मला खूप आवडल्या. चिंकीचं बोलणं ऐकून जी मुलगी स्किपिंग करत होती ती हसू लागते आणि म्हणते, हो, पण तू तर अजून लहान आहेस तू. जर पडलीस आणि रडायला लागलीस तर पीटीचे सर आम्हालाच ओरडतील. हे ऐकून बाकीच्याही सिनियर मुली हसू लागतात. पण चिंकीला राग येतो. नाही, मी नाही पडणार आणि रडणारही नाही. मला फक्त एकदाच दोरीवरच्या उड्या खेळायच्या आहेत, प्लीज. आणि तसंही दिसायला तर खूप सोपं दिसतंय. बर, असं आहे होय, मग हे तूच प्रयत्न कर. ती मुलगी स्किपिंग रोप चिंकीच्या हातात देते. पण चिंकीसाठी तो स्किपिंग रोप खूप मोठा होता. ती स्वतःशीच म्हणते, चल चिंकी, गुड लक. मी 3 म्हटल्यावर सुरू कर. 1, 2, 3. चिंकी स्किपिंग रोपचे हँडल्स अगदी जोरात पकडते आणि स्किपिंग करायचा प्रयत्न करते. हे पाहून सगळ्या मुली हसू लागतात. चिंकीला असं तिथे पडलेलं पाहून गट्टू आणि बाकी मित्र सुद्धा तिथे येतात. मी तर आधीच सांगितलं होतं की तुला ते जमणार नाही. पाहिलंस? सगळ्या सिनियर मुली चिंकीवरती हसत होत्या, फक्त एक मुलगी सोडून. ती चिंकीच्या जवळ जाते आणि तिला उठवते. ती चिंकीच्या ड्रेसला लागलेली माती सुद्धा झटकते. तू अजून खूप लहान आहेस. जर तू प्रॅक्टिस केली तर नक्कीच दोरीवरच्या उड्या खेळू शकशील, आणि ते सुद्धा ह्या सगळ्यांपेक्षा छानपणे. काय? खरंच? हो, मग काय. बरं, तुझं नाव काय? माझं नाव चिंकी आहे. आणि तुझं? माझं नाव कीर्ती आहे. आता तू जा आणि तुझ्या मित्रांसोबत खेळ, ओके? यानंतर चिंकी पुन्हा आपल्या मित्रांकडे चालत जाते. पण आता ती ठरवून टाकते की आता ती स्किपिंग शिकणारच. ती स्वतःलाच प्रॉमिस करते, आता मी लवकर दोरीवरच्या उड्या शिकणार आहे आणि त्या सगळ्या मोठ्या ताईंना दाखवून देणार आहे की मी छान उड्या मारू शकते. आणि कीर्तीताई सुद्धा मला म्हणालेली की जर मी प्रयत्न केला तर ते नक्कीच शक्य आहे. मग काय होतं, शाळा सुटताच चिंकी गट्टू सोबत आपल्या घरी पोहोचते आणि सगळ्यात अगोदर ती आपल्या आईजवळ जाते आणि तिला म्हणते, अगं आई, ऐक ना. हो चिंकी, बोल, काय झालं? गट्टूने परत तुला त्रास दिला का? नाही आई, ह्यावेळेस तर मी काहीच नाही केलं. मग तू मलाच का बोलतेस? हो आई, गट्टूने काहीच केलं नाही. मी तर हे सांगतेय की मला ना दोरीच्या उड्या हव्या आहेत. काय? दोरीच्या उड्या? ओ हो चिंकी, परत दोरीच्या उड्या? त्याचं काय आहे आई? आज चिंकीने गेमच्या तासाला मोठ्या तायांना दोरीवरच्या उड्या मारताना पाहिलं. तेव्हापासून तिच्यावर दोरीच्या उड्याचं भूत चढलंय. अरे गट्टू, मला सांगू दे ना. माझ्या गोष्टी तू नको सांगू. आई, त्या सगळ्या ताया म्हणत होत्या की मी लहान आहे म्हणून दोरीच्या उड्या नाही मारू शकत. पण कीर्तीताई म्हणाली की जर मी प्रयत्न केला तर छान उड्या मारू शकेन. म्हणून मी ठरवलंय की मी खूप प्रॅक्टिस करेन आणि बाकी सगळ्या तायांना दाखवून देईल की मी छान दोरीच्या उड्या मारू शकते. ओ बर, असं आहे होय चिंकी. मग तर ठीक आहे, मी आत्ताच बाबांना फोन करून सांगते, म्हणजे संध्याकाळी ते दोरीच्या उड्या घेऊन येतील. ओके? ये, ओके आई, थँक्यू. तू खूप बेस्ट आहेस. ती तर मी आहे चिंकी. यानंतर चिंकी बाबांची अतिशय उतावीळपणे वाट पाहू लागते. रात्री जेव्हा बाबा येतात तेव्हा ते चिंकीसाठी पिंक कलरची स्किपिंग रोप आणतात. स्किपिंग रोप पाहून ती खूप खुश होते आणि बाबांना थँक्यू म्हणते.
आता उद्यापासून मी खूप प्रॅक्टिस करेन आणि दोरीच्या उड्याची चॅम्पियन होईन. गुड लक चिंकी बेटा. दुसऱ्या दिवशी रविवार होता आणि सकाळी सकाळी चिंकी लवकर उठते. ती लवकर उठून आईला म्हणते, आई, मला नाश्ता दे ना, मग मी दोरीच्या उड्या खेळेन. अगं चिंकी बाळा, आता तर 6च वाजलेत आणि आज रविवार आहे. तू अजून थोडा वेळ झोप. मला नाश्ता बनवायला थोडा वेळ लागेल. काय? नाही नाही आई, मला झोप नाही येते. तेवढ्यात बाबा किचनमध्ये न्यूजपेपर घेऊन येतात आणि डायनिंग टेबलवर बसून चिंकीला म्हणतात, अरे चिंकी बेटा, तू लवकर उठलीस. चला, चांगली गोष्ट आहे. आपल्याला रोज लवकर उठायला हवं. हो हो, तुम्ही चिंकीला तुमच्यासोबत मॉर्निंग वॉकला घेऊन जा. म्हणजे ती सोसायटीच्या पार्कमध्ये दोरीच्या उड्याची प्रॅक्टिस करेल. आणि जोपर्यंत तुम्ही याल तोपर्यंत मी नाश्ताही तयार ठेवेन. अरे वा आई, मस्त कल्पना आहे. ठीक आहे, चल चिंकी, येतो आम्ही फिरून. बाबा चिंकीला सोसायटीच्या गार्डनमध्ये घेऊन जातात आणि तिथे चिंकी स्किपिंग करू लागते. तिकडे बाबा गार्डनमध्ये वॉक घेऊ लागतात. सुरुवातीला खूप वेळा चिंकीचा पाय अडखळतो, पण चिंकी पडून सुद्धा पुन्हा प्रयत्न करते. 1, 2, 3. परत करते. 1, 2, 3, 4. 1, 2. थोड्या वेळाने बाबा चिंकीच्या जवळ येतात आणि तिला म्हणतात, चला चिंकी बेटा, भरपूर वेळ झाला. आता तू स्किपिंगची प्रॅक्टिस नंतर कर. काय? इतक्या लवकर बाबा? आपण आत्ताच तर आलोय. अरे नाही बेटा, आपल्याला इथे येऊन जवळपास 1 तास झालाय. काय? 1 तास? इतक्या लवकर झाला 1 तास? ओ, ठीक आहे बाबा, जाऊया घरी. बाबा आणि चिंकी घरी येतात. आतापर्यंत गट्टूही झोपून उठला होता आणि आईने टेस्टी नाश्ताही केला होता. सगळे मिळून छान नाश्ता करतात आणि पुन्हा चिंकी स्किपिंगची प्रॅक्टिस घरीच करू लागते. 1, 2, 3, 4, 5. गट्टू, बघितलंस ना, मी 5 वेळेस दोरीच्या उड्या मारल्या, तेही न पडता. हो हो चिंकी, मी सकाळपासून हेच पाहतोय. असंच हळूहळू मी दोरीच्या उड्या शिकेन. अशाच प्रकारे 1 आठवडा जातो आणि जसं चिंकीला वेळ मिळायचा तसं चिंकी स्किपिंग करायला लागायची. अशा प्रकारे ती प्रॅक्टिसमुळे चांगलं स्किपिंग करू लागली होती. आणि पुन्हा शनिवार आला होता आणि शनिवारीच खेळाचा तास होता आणि सगळी मुलं ग्राउंडमध्ये येतात आणि गेम्स खेळू लागतात. पण चिंकी पाहते की त्या सिनियर मुली आजही ग्राउंडमध्ये आहेत आणि स्किपिंग करत होत्या. अरे वा, आता वेळ आलीये त्या सगळ्यांना दाखवायची की मी कोणापेक्षा कमी नाहीये. एवढं बोलून चिंकी सरळ त्या मुलींकडे जाते. अगं, तू परत आलीस? आता मागच्याच आठवड्यात मी तुला समजावलं होतं की हा लहान मुलांचा खेळ नाहीये. हो चिंकी, काय झालं? तू परत का आलीस? कीर्तिताई, मी आता दोरीच्या उड्या शिकलीये. तू फक्त एक संधी दे, मग मी सगळ्यांना दाखवून देईल की मी काहीही करू शकते. काय? बरं ठीक आहे चिंकी, पण जरा सांभाळून. त्या मुली चिंकीला स्किपिंग रोप देऊन टाकतात आणि या वेळेला चिंकी न थांबता स्किपिंग करू लागते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आणि पाहता पाहता चिंकी सलग 20 वेळा स्किपिंग करते आणि सगळे तिला पाहत राहतात आणि सगळे चिंकीसाठी टाळ्या वाजवू लागतात. एवढंच नाही तर पीटीचे सरही तिथे येतात आणि ते चिंकीला म्हणतात, अरे वा चिंकी बेटा, तू तर कमाल केलीस. तू तर सिनियर मुलांचं स्किपिंग मधलं रेकॉर्ड मोडलंस. थँक्यू सर. हो सर, आणि तेही फक्त एका आठवड्यात. काय? म्हणजे काय? मागच्या आठवड्यापर्यंत चिंकीला दोरीच्या उड्या येत नव्हत्या आणि ती एकाच आठवड्यात एवढं छान शिकली. अरे वा चिंकी, मग तर तू खरंच कमाल केलीस. व्हेरी गुड. चिंकीला आपलं कौतुक ऐकून खूप छान वाटतं. पीटी सर तिला म्हणतात की आतापासून ती प्रत्येक खेळाच्या तासाला स्किपिंगची प्रॅक्टिस करू शकते आणि सर तिच्यासाठी छोटी दोर मागवतील. आणि या गोष्टीमुळे चिंकी आणि बाकी मुलं सुद्धा खुश होतात. घराचं रिनोव्हेशन. गट्टू चिंकीच्या घरी रिनोव्हेशनचं काम सुरू होतं.
आणि आज गट्टू चिंकी सोबत हरी, बंटी आणि गुड्डी ते देखील घरी आले होते. सगळी मुलं रिनोव्हेशनचं काम बघायला खूप उत्सुक होते. मुलं घर पाहून खूप सरप्राईज होतात. अरे गट्टू चिंकी, इथलं सगळं फर्निचर तर पांढऱ्या कपड्याने झाकलं गेलंय आणि सगळं अस्ताव्यस्त झालंय. हो गट्टू चिंकी, तुम्ही सगळे झोपता कुठे? हरी, आता तर आईबाबांच्या खोलीचं आणि स्वयंपाकघराचं रिनोव्हेशन चालू आहे, म्हणून त्यांचा बेड आमच्या खोलीत ठेवलाय. म्हणून मग आम्ही सगळे एकत्र झोपतो. ओ, म्हणजे मग तर खूप मजा येत असेल ना गट्टू चिंकी, सगळ्यांना सोबत झोपायला. हो हरी, तुला माहितीये बाबा आम्हाला झोपण्याच्या आधी गोष्टी सांगतात आणि आम्ही खूप उशिरापर्यंत गप्पा सुद्धा मारतो. वाव, मग तर खूप मजा येत असेल. तेवढ्यात आई मुलांना लिव्हिंग रूम मध्ये आलेलं पाहते. अरे मुलांनो, तुम्ही सगळे इथे या या. हॅलो काकू. नमस्ते मुलांनो, तुम्ही सगळे एक काम करा, लवकर गट्टू चिंकीच्या खोलीत जाऊन बसा. इथे बाकीच्या खोल्यांमध्ये सामान अस्ताव्यस्त पडले. ठीक आहे, तोपर्यंत मी तुमच्यासाठी मस्त गारगार काहीतरी प्यायला आणते. ठीक आहे? ओके काकू. गट्टू चिंकी सगळ्यांना आपल्या रूम मध्ये घेऊन जातात. मित्रांनो, तुम्हाला आमच्या घराची ब्लूप्रिंट बघायची आहे? काय ब्ल्यू प्रिंट? ते काय असतं गट्टू? काय तुम्ही लोक घराला ब्ल्यू पेंट करणार आहात? अरे हरी, ब्लू पेंट नाही, ब्लू प्रिंट म्हणजे असं चित्र जे आपल्याला हे सांगतं की रिनोव्हेशन नंतर आपलं घर कसं दिसेल. समजलं हरी? समजलो चिंकी. हरी, गुड्डी आणि बंटी, हे बघा, ही आहे आमच्या घराची ब्लूप्रिंट. बाबा म्हणाले होते की रेनोव्हेशन मध्ये ते आमच्या खोलीच्या भिंतीला कार्टूनने पेंट करतील. वाव, काय खरंच ते किती मस्त वाटेल. हो, एवढंच नाही, ही इथली बाहेरची बाल्कनी सुद्धा नवीन पद्धतीने रेनोव्हेट होणार आहे आणि बाबा तिथे नवीन झोका सुद्धा लावणार आहे. वा गट्टू चिंकी, मग तुमच्या रिनोव्हेशन नंतर तुमचं हे नवीन घर बघायला आम्ही सगळे परत येऊ. तेवढ्यात तिथे आई येते आणि ती सगळ्यांना डिस्पोजेबल ग्लास मध्ये ज्यूस देते. हो हो मुलांनो, तुम्ही सगळे नक्की या. रेनोव्हेशन संपल्यानंतर आम्ही एक होम वेलकमिंग पार्टी सुद्धा ठेवणार आहे. ठीक आहे? आणि त्यात तुम्हाला सगळ्यांना यायचंय. ठीक आहे? हे घ्या, आता तुम्ही सगळे हे सरबत प्या. अहो, हे काय काकू, हे तर डिस्पोजेबल ग्लास आहेत. हो गुड्डी बाळा, रिनोव्हेशनमुळे सगळं काम अस्ताव्यस्त झालंय, म्हणून आम्ही सगळे डिस्पोजेबलच वापरतोय, कारण स्वयंपाकघरातही काम चालू आहे ना. बरं काकू. मग ज्यूस पिऊन सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. काहीच दिवसात रिनोव्हेशनचं काम संपतं. गट्टू चिंकीच्या घरी होम वेलकमिंगची पार्टी होती आणि त्यांच्या मित्रांसोबतच सोसायटीतील बाकी मंडळीही आली होती. सेक्रेटरी काका गट्टू चिंकीला म्हणतात, मानलं पाहिजे हा गट्टू चिंकी, तुमचं घर आता अगदी नवीन वाटतंय. थँक्यू काका. हो गट्टू चिंकी, सगळं खूपच सुंदर आहे आणि तुमच्या खोलीत जे मिकी माऊसचं पेंटिंग आहे ते खूपच सुंदर आहे. अरे गुड्डी, हरी, बंटी, चला लवकर, मी तुम्हाला बाल्कनी मधला नवीन झोका दाखवते. हो, चला चला, आपण त्याच्यावर बसून झोका घेऊया. ठीक आहे. सगळी मुलं झोपाळा पाहायला जातात. तो खरंच सुंदर होता. सगळे सोबतच झोपाळ्यावर बसतात. ह्याच्यावर तर किती मजा येते. इथून तर उठावसच वाटत नाहीये. हो ना मित्रांनो? हो, बरोबर बोललीस गुड्डी. आणि बघ ना, आपण सगळे यावरती एकत्र बसू शकलो. तेवढ्यात आई स्नॅक्स घेऊन येते. काय झालं मुलांनो, तुम्ही आज स्नॅक्स खायला नाही आलात? असं आहे होय, या झोक्यावरून उठायची इच्छा नाहीये का? हो आई, आम्हाला इथे खूप मजा येते. तू आम्हाला इथेच स्नॅक्स दे ना, आम्ही इथेच खाऊ. बरं ठीक आहे मुलांनो, हे घ्या, मी आधीच तुमच्यासाठी स्नॅक्स आणले होते, पण सांडायचे नाहीत हा. ठीक आहे? ओके आई. सगळी मुलं बसून स्नॅक्स खातात आणि झोपाळ्यावर बसून खूप गप्पा मारतात. थोड्याच वेळात अंधार होऊ लागतो आणि सगळ्या मुलांची घरी जाण्याची वेळ होते. आता आम्ही निघतो गट्टू चिंकी.
ओके गुड्डी, आज तुम्ही आलात तर आम्हाला खरंच खूप मजा आली. मग सगळी मुलं पुन्हा ड्रॉइंग रूम मध्ये येतात. अरे हो गट्टू चिंकी, आम्ही तुमच्या फॅमिलीसाठी एक छोटस गिफ्ट घेऊन आलो आहोत. काय खरंच? ते काय हरी? हे बघ गट्टू, हे ते गिफ्ट आहे. मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना हे नक्कीच आवडेल. गुड्डी गट्टूला एक गिफ्ट देते. गट्टू चिंकी सोबतच ते उघडून पाहतात. त्यामध्ये गणपती बाप्पाची एक छोटीशी मूर्ती होती. वाव मुलांनो, ही मूर्ती तर खरंच खूप सुंदर आहे. ही तर मी प्रवेशद्वाराजवळच ठेवणार आहे. काय खरंच काकू? हो मुलांनो, का नाही, द्या, आताच ठेवते. आई ती मूर्ती एंट्रन्सला ठेवलेल्या टेबलवर सजवून ठेवते, ज्यामुळे सगळी मुलं खूप खुश होतात. अरे, ह्या गिफ्ट मध्ये तर अजूनही काहीतरी आहे. वाव, हे तर हँडमेड कार्ड आहे. हे तुम्ही बनवलं ना हरी, बंटी आणि गुड्डी? हो चिंकी, हे आम्ही तिघांनी मिळवून बनवलेलं आहे. हे कार्ड सुद्धा खूप गोड आहे मित्रांनो. थँक्यू सो मच ह्या कार्डसाठी. वेलकम गट्टू चिंकी. हो, मी सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी एक गिफ्ट आणलं आहे. ओहो, दाखवा तर. सेक्रेटरी अंकल बाबांना एक नवी नेमप्लेट देतात. हे घ्या, तुमच्या नव्या घरासाठी नवी नेमप्लेट. सगळ्यांना नेमप्लेट खूप आवडते. त्यावर आई बाबा आणि गट्टू चिंकीचं नाव लिहिलेलं होतं. वाव काका, हे तर खरंच खूप सुंदर आहे. हो काका, थँक्यू सो मच. बाबा नेमप्लेट घराच्या बाहेर लावतात आणि सगळेजण आपापसात गप्पा मारून पार्टी एन्जॉय करतात. थोड्या वेळानंतर पार्टी संपते आणि सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. गट्टू चिंकी आणि आई बाबांना घराच्या रिनोव्हेशन नंतर नव्या घरात खूप छान वाटत होतं. न्यू इयर विथ बिंगो. नवीन वर्षासाठी फक्त 2 दिवस बाकी होते, पण गट्टू आणि चिंकीच्या चेहऱ्यावर मात्र ती एक्साइटमेंट नव्हती. ह्या वेळेस न्यू इयरला आपण काय करतोय? काल शेजारच्या सविताताईने सांगितलं की हाऊसिंग सोसायटी वाले कम्युनिटी हॉलमध्ये न्यू इयरची पार्टी प्लॅन करतायत. नेहमीप्रमाणे तीच सोसायटीची न्यू इयर पार्टी, तेच खेळ, तेच जेवण, तेच डेकोरेशन आणि सगळ्यात मोठी गोष्ट, त्याच काकूंचा तोच डान्स परफॉर्मन्स गजरारेवर. खरंच, नवीन वर्ष तेव्हा वाटेल जेव्हा काहीतरी नवीन असेल. एक्झॅक्टली. ऍडव्हेंचर, थ्रिल, काहीतरी वेगळं. याचा अर्थ तुम्हा दोघांना काहीतरी नवीन हवंय. आईच्या या हास्यामागे काहीतरी रहस्य दडलेलं होतं, किंवा एका सरप्राईजचं सिग्नल. संध्याकाळी जेव्हा बाबा घरी आले तर त्यांच्या डोळ्यात ऑफिसचा थकवा कमी आणि एक लपलेलं सरप्राईज जास्त होतं. बाबा, ओळखा बरं आम्ही काय बोलत असू? आम्ही फक्त नवीन वर्षाची दुःखी कहाणी सांगतोय. अच्छा, तर कहाणीमध्ये थोडा ट्विस्ट टाकूयात का? थांबा, काय ट्विस्ट? तर गोष्ट अशी आहे की सिटीपासून थोडं दूर तळ्याकाठी जंगल रिसॉर्ट मध्ये न्यू इयर सेलिब्रेशन कॅम्प लागलाय. लेकच्या जवळ रिसॉर्ट मध्ये जंगल वाइब्स. हो, नव्या वर्षाची सुरुवातच एका ऍडव्हेंचर कॅम्पनी होईल. नेचर कॅम्प, बॉन फायर, स्टार्स, टेंट्स, सगळं काही. यस यस यस, न्यू इयर जंगल रिसॉर्ट मध्ये. गट्टू चिंकी तर डिनर टेबलवरही न्यू इयर कॅम्पची चर्चा करत होते. आई आणि बाबा त्यांची एक्साइटमेंट बघून खूप खुश होते. डिनर नंतर पूर्ण फॅमिली आरामात सोफ्यावरती बसून एक मूवी बघू लागली. ओ, त्याचा चेहरा बघा, किती गोड आहे हा बिंगो. आपल्याकडेही बिंगो सारखा एखादा क्यूट पेट असता तर. चिंकीचं बोलणं ऐकून आई आणि बाबा दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि हसतात. दुसऱ्या दिवशी गट्टू आणि चिंकी पूर्ण एक्साइटमेंटने न्यू इयर कॅम्पसाठी पॅकिंग करू लागले. गट्टू, दुर्बीण घ्यायला विसरू नकोस. मला तळ्याच्या पलीकडे जंगल आणि वाईल्ड ॲनिमल्सला दुर्बिणीने बघायची खूप इच्छा आहे. संध्याकाळपर्यंत प्लॅनिंग आणि पॅकिंग फुल स्पीडने सुरू होती. पण गट्टू आणि चिंकीला काय माहिती होतं की एक छोटासा आनंद त्यांच्या दारातच येणार आहे ते. ह्या बास्केटमध्ये काय आहे?
बाबांनी अगदी अलगद त्या बास्केटवरून ते कापड बाजूला केलं आणि एक छोटा क्यूट असा पपी त्या बास्केटमधून बाहेर पडला. वाव! हे आहे गट्टू आणि चिंकीचं न्यू इयर गिफ्ट. हा तर एकदम त्या पिक्चर मधल्या बिंगो सारखाच क्यूट आहे. आपण याचं नाव बिंगोच ठेवूया. थँक्यू बाबा. आता बिंगो सुद्धा आपल्यासोबत कॅम्पला येणार आहे. वर्षाचा शेवटचा दिवस होता, 31 डिसेंबर. पूर्ण फॅमिली न्यू इयर कॅम्पसाठी घरातून निघाली आणि या वेळेला गट्टू, चिंकी आणि त्यांचा नवा मित्र बिंगो तयार होते एका नवीन ॲडव्हेंचरसाठी. हे बघ बिंगो, हा स्कार्फ खास तुझ्यासाठी बनवला आहे. पाहता पाहता त्यांची कार शहराचं ट्रॅफिक आणि गोंधळापासून दूर हायवेवरती लेकच्या दिशेने जाऊ लागली आणि यासोबतच वाढत होती सगळ्यांची एक्साइटमेंट. बिंगोची शेपटीही नॉनस्टॉप हलत होती. मला असं वाटतंय की बिंगो सुद्धा पहिल्या ट्रिपला जायला खूप एक्सायटेड आहे. काहीच वेळात आईला तो तलाव दिसला आणि ती म्हणाली, ते बघा, तिकडे तळं दिसतंय. कॅम्प जवळच असेल. बस 10 मिनिटं अजून. बाबांनी कार जंगल रिझॉर्टच्या पार्किंगला लावली. तिथे अगोदरच काही फॅमिलीज आलेल्या होत्या. खरी पार्टी तर आता सुरू होईल. जंगल लेक कॅम्प म्हणजे अगदी मिनी जत्रा भरली होती. गट्टू आणि चिंकी ऍक्टिव्हिटी झोनचा नोटीस बोर्ड वाचतात. बांबू क्लाइंब, रॉक ब्रिज, ट्रेजर हंट. ट्रेजर हंट? हे खेळ आपल्यासाठी परफेक्ट आहे गट्टू. हो, चल नोंदणी करूया. पण आपल्या टीमचं नाव काय असेल? टीम बिंगो. आई बाबा मुलांची एक्साइटमेंट पाहून स्माईल करतात. कॅम्प कोऑर्डिनेटरने शिट्टी वाजवून ट्रेजर हंटच्या टीम्सला बोलावलं. प्रत्येक टीमला एक क्ल्यू कार्ड मिळालं होतं. गट्टू कार्ड पाहून वाचतो, मुलांना मी आवडतो. लाकडाच्या सीटवर बसून छान उडतो. लाकडाचं सीट? उडी? अरे हा तर झोका आहे. चला कॅम्पच्या झोक्याजवळ. बिंगो सुद्धा येणार आहे का? तो तर गाईड झालाय. कॅम्प स्विंग एरियामध्ये गट्टू चिंकीने प्रत्येक झोका चेक केला. एका सीटच्या खाली त्यांना नवीन क्ल्यू कार्ड मिळालं. तो क्ल्यू त्यांना कॅम्पच्या जवळच्या एका मंदिरापाशी घेऊन जातो, जिथे मंदिराच्या घंटेजवळ अजून एक क्ल्यू मिळतो. शेवटी खूप धावपळ केल्यानंतर ते पोहोचतात तलावाकाठी असणाऱ्या एका बोटवर. चला लवकर, बोट जवळ हा शेवटचा क्लू आहे. सगळेजण बोटीच्या दिशेने धावतात आणि सगळ्यात अगोदर बिंगो बोटीत उडी मारतो. लपवलेला ट्रेजर हंट बॉक्स शोधून काढतो. मिळाला ट्रेजर बॉक्स. ये, आपण जिंकलो. ट्रेजर बॉक्स घेऊन सगळेजण कॅम्पच्या सेंटर एरियात येतात. तिथे कोऑर्डिनेटरने गट्टू चिंकीच्या टीमला विनर घोषित केलं आणि या नवीन वर्षाच्या ट्रेजर हंटचे विनर आहेत टीम बिंगो. आजपासून बिंगो फक्त एक पेट नाही, तर पार्टनर इन क्राईम झालाय. आपला बिंगो तर आहेच सुपरस्टार. कितीतरी लोकांनी ह्याच्या सोबत फोटो काढले. ह्याच्या गोड खोड्या सगळ्यांना खूप आवडल्या आहेत. रात्र होतात सगळेजण आपापल्या टेंटमधून बाहेर आले. एका मोठ्या शेकोटीच्या बाजूला सगळेजण बसून सगळे सोबत म्युझिक एन्जॉय करू लागले. फेरी लाईट्स, डेकोरेटेड लँटन्स आणि म्युझिकमुळे सगळं वातावरणच मॅजिकल झालं होतं. एका मोठ्या डिजिटल स्क्रीनवर वेळ दिसत होती, 11:55. न्यू इयर साठी आता फक्त 5 मिनिट राहिलेत. आणि ठीक 12 वाजता सुरू होईल खूप आतिषबाजी. नाही, या कॅम्पची हीच तर खास बात आहे. टोटल एन्व्हायरमेंट फ्रेंडली सेलिब्रेशन. फटाक्यांच्या जागी यांनी काय अरेंज केलंय हे बघा. कॅम्प कोऑर्डिनेटर सगळ्यांना लाईट लॅम्प बलून्स देतात. त्या लाईट लॅम्पवर लिहिलं होतं हॅपी 2026. अरे वा, इतके सगळे लाईट लॅम्प आकाशात तर किती मस्त दिसतील. हो,
फटाक्यांपेक्षा चांगली आयडिया हीच आहे. जसं डिस्प्ले स्क्रीनवरती 12 वाजले, सगळ्या गेस्टने लाईट लॅम्प्स लावून एकत्रितपणे त्या हवेत सोडले. हा नजारा एखाद्या मॅजिकल मूवी सारखा दिसत होता. ह्या वर्षीचं न्यू इयर सेलिब्रेशन खरंच खास होतं. तुम्हीच म्हणत होते ना, दरवर्षीप्रमाणे तीच सेम पार्टी नाही करायची आहे म्हणून आम्ही वेगळा विचार केला. आणि आमच्यासाठी तर नवीन वर्षाचं सगळ्यात खास गिफ्ट आहे बिंगो. गट्टूचा नवा स्केटबोर्ड. गट्टू चिंकीच्या आत्याने त्यांच्यासाठी कुरिअरने नवे स्केटबोर्ड्स पाठवले होते आणि दोघेही आपले स्केटबोर्ड घेऊन किचनच्या बाहेर उभे होते. आई, लवकर कर ना, आम्हाला आमच्या स्केटबोर्ड सोबत खेळायला जायचंय. हो आई, आम्ही परत आल्यावर ज्यूस पिऊ. अरे नाही मुलांनो, आत्ताच तुम्ही हे ज्यूस प्या. तसंही तुम्ही असे स्केटबोर्डवर राईड करायला जाताय. मुलांनो, पॅड आणि हेल्मेट शिवाय हे खतरनाक असू शकतं. अरे नाही आई, आम्ही पार्कमध्येच खेळणार आहोत, काही नाही होणार. हो आई, बंटी आणि गुड्डी सुद्धा स्केटबोर्ड राईड अशीच करतात. एवढं बोलून गट्टू चिंकी पटकन आपलं ज्यूस संपवतात आणि पार्कमध्ये जातात. बागेत अगोदरच बंटी आणि गुड्डी गट्टू चिंकीची वाट बघत होते. तुम्हाला दोघांना उशीर झाला, आम्ही केव्हापासून तुमची वाट बघतोय. बघू तुमचे नवे स्केटबोर्ड्स दाखव ना आम्हाला. आता आलोय ना आम्ही बंटी गुड्डी, आणि हे बघा, हे आहेत आमचे स्केटबोर्ड्स. चला आता लवकर ह्याच्यावर राईड करूया. सगळी मुलं सोबतच स्केटबोर्ड्स चालवू लागतात. पण तेवढ्यात बंटी गट्टूला म्हणतो, गट्टू चल आपण दोघे एका स्केटबोर्डने रेस करू. मस्त कल्पना रे बंटी. गट्टू आणि बंटी रेस करायला जाणारच असतात. तेवढ्यात पाठीमागून येऊन चिंकी म्हणते, गट्टू, तू इथे रेस करू नकोस. अजून तुला स्केटबोर्ड्स नीट चालवताही येत नाही आणि तुझ्याकडे हेल्मेट आणि पॅड्सही नाहीयेत. आणि पार्कमध्ये इतरही मुले आहेत आणि तू पडला तर? नाही चिंकी, काहीच नाही होणार. तू नको काळजी करू. चल बंटी. गट्टू चिंकीच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि रेस सुरू होते. वाव, किती मजा येतेय. तू हरणार आहेस बंटी. नाही गट्टू, मी नाही हरणार. गट्टू आणि बंटी रेस करतच असतात. तेवढ्यात अचानक गट्टूचा बॅलन्स जातो आणि तो अडखळत खाली पडतो. बंटी हे बघून थांबतो आणि गुड्डी चिंकी पण धावतच येतात. हे काय झालं? मी नाही म्हटलं होतं ना गट्टू, तुला लागलं का? गट्टूचा हात एका दगडाला लागतो आणि त्याला खूप जोरात दुखू लागतं. गट्टू रडू लागतो. माझा हात खूप दुखतोय आणि माझ्या पायालाही लागलंय. मला खूपच दुखतंय. गट्टूचं बोलणं ऐकून सगळी मुलं घाबरतात. चल गट्टू, मी तुला घरी जायला मदत करतो. बंटी आणि चिंकी गट्टूला पटपट घरी घेऊन जातात. आई गट्टूला असं रडताना बघून धावतच येते आणि विचारते त्याला काय झालं म्हणून. अरे मुलांनो, हे काय झालं? सगळं ठीक आहे ना? नाही काकू, मी आणि गट्टू पार्क मध्ये स्केटबोर्डने रेस करत होतो आणि तेव्हाच गट्टूचा बॅलन्स जाऊन तो पडला. त्याच्या पायाला जखम झाली आणि त्याचा हात एका दगडावर आदळला. त्यामुळे त्याच्या हातालाही त्रास होतोय. काय? मला दाखव बरं गट्टू. आई गट्टूच्या पायाला तर बँडेज लावून देते, पण गट्टूचा हात मात्र खूप दुखत होता आणि तो बरं होण्याचं नावच घेत नव्हता. आई, मी तर माझा हातही हलवू शकत नाहीये. मला खूप दुखतंय. गट्टू बाळा, मला वाटतंय की तुझ्या हाताला फ्रॅक्चर झालंय. चल, मी तुला हॉस्पिटलला नेते. आई गट्टूला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. तिथे लक्षात येतं की गट्टूच्या हाताला दगड लागल्यामुळे त्याला फ्रॅक्चर झालं होतं. डॉक्टर गट्टूच्या हाताला प्लास्टर करतात आणि आई गट्टूला घरी घेऊन येते. आता आराम कर गट्टू, मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येते. चिंकी पाहते की गट्टू खूप दुःखी होता. ती म्हणते, गट्टू, काही हरकत नाही, तुझा हात लवकर बरा होईल बघच. हो गट्टू, आत्ताच माझं बाबांशी बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलंय की ते तुझं आवडतं आईस्क्रीम घेऊन येणार आहे. आणि तुला माहितीये तोपर्यंत मी आणि चिंकी काय करणार आहे? काय आई? हे बघ, माझ्याकडे काय आहे? मार्कर पेन. ह्याच्याने मी आणि चिंकी तुझ्या कास्टवर साईन करणार आणि छानसा इमोजीही काढणार. त्यामुळे तुला छान वाटेल. वा बाई, ही तर खूपच मस्त कल्पना आहे.
मी तर ह्याच्याने गट्टूच्या हातावर 2 ड्रॉइंग्स काढणार आहे, एक माझं आणि एक गट्टूचं. ठीक आहे चिंकी. मग काय होतं, चिंकी आणि आई गट्टूच्या प्लास्टरवर सह्या करतात आणि त्यावर चित्रही काढतात. तेवढ्यात बाबा घरी येतात गट्टूचं फेवरेट आईस्क्रीम घेऊन. मग ते गट्टूला सांगतात की गट्टू 1-2 दिवस शाळेत जाऊ शकणार नाही. काय? पण कालच गेमचा तास होता. उद्याही मी शाळेत जाऊ शकणार नाही. आणि परवा तर शनिवार आहे. परवा खास डब्याचा दिवस आहे. काही हरकत नाही गट्टू बेटा, पण यात चूक तुझीच आहे. आईने अगोदरच सांगितलं होतं की बिना हेल्मेट आणि पॅड शिवाय खेळायचं नाही. आणि बघ, तुला लागलं ना. हो बाबा, मला आता माझी चूक कळलीये. तुम्ही आणि आई नेहमी बरोबर असता. हो बाळा, पण आता बाबा तुमच्यासाठी हेल्मेट आणि पॅड्स आणणार आहे, म्हणजे तुम्ही न घाबरता खेळू शकाल. हे ऐकून गट्टू चिंकी खुश होतात. काही दिवस घरी रेस्ट केल्यावर गट्टू शाळेमध्ये जातो. पण अजूनही सेफ्टीसाठी त्याचं प्लास्टर लावलेलं होतं. तेव्हा सगळे मित्र गट्टूच्या प्लास्टरवर आपापली साईन करतात आणि बंटी गट्टूला म्हणतो, गट्टू, तू तुझा हात लवकर बरा कर, मग आपण आपल्या स्केटबोर्डची कॉम्पिटिशन पुन्हा एकदा करू. हो, पण हेल्मेट आणि पॅड घेऊन. हे ऐकून सगळेजण हसू लागतात आणि आता गट्टूलाही बरं वाटू लागलं होतं. काही दिवसांनी गट्टूचं फ्रॅक्चर एकदम ठीक होतं आणि तो आनंदाने आपल्या मित्रांसोबत खेळू लागतो. डबल डोअर फ्रीज. आज गट्टू चिंकीच्या घरी नवा डबल डोअर फ्रीज आला होता. चिंकी, बघ आपला नवीन फ्रीज किती मोठा आहे. ह्यामध्ये आपण खूप चॉकलेट्स ठेवू शकतो ना. हो गट्टू, हा तर खरंच खूप मोठा आहे. फ्रीजची डिलिव्हरी करण्याकरता आलेले काका फ्रीजला किचनमध्ये सेट करतात. मग गट्टू फ्रीज सेट करायला आलेल्या काकांना नीट पाहू लागतो आणि तिथेच पडलेल्या हॅमर सोबत खेळू लागतो. अरे गट्टू, हे तू काय करतोयस? यामुळे तुला लागेल ना. चिंकी, बघ ना, काका कसे त्यांच्या साधनांनी फ्रीज सेट करताय. मलाही इच्छा होतीये या साधनांचा वापर करायची. नाही नाही गट्टू, आपण ही साधनं नाही वापरू शकत. हे सेफ नाहीये. गट्टू हे ऐकून उदास होतो. अरे तू असा उदास नको होऊस गट्टू. हो, माझ्याकडे एक आयडिया आहे. चिंकी धावतच जाते आणि आत जाऊन आपलं वुडन प्रेटेंड टूल किट सेट घेऊन येते. हो चिंकी, ही तर खूप हलकी आणि रंगेबिरंगी आहेत. चल, आपण ह्यांच्याशी खेळूया. मग गट्टू आणि चिंकी आपल्या वुडन टूल सोबत खेळू लागतात. गट्टू चिंकी पुन्हा पुन्हा आपलं फ्रीज उघडून पाहत असतात. गट्टू फ्रीजचं एक डोअर उघडतो आणि चिंकी दुसरं. चिंकी, हा तर आज सुद्धा खूप मोठा आहे. बघ बरं. हो गट्टू, आणि बघ बरं, ह्यामध्ये किती वेगवेगळे कप्पे आहेत. ह्यामध्ये स्नॅक्स आणि फळं ठेवायला किती मजा येईल ना. मुलांनो, आता तुम्ही फ्रीज बंद करा बघू आणि इकडे येऊन माझी मदत करा. गट्टू चिंकी आईजवळ जातात आणि पाहतात की आईजवळ बऱ्याच प्रकारचे कार्डबोर्डचे बॉक्सेस ठेवलेले होते आणि त्यामध्ये फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, स्नॅक्स अशा अनेक गोष्टी ठेवलेल्या होत्या. आई, हे काय सगळं? मुलांनो, जेव्हा तुम्ही शाळेत गेला होतात ना, तेव्हा मला जुन्या फ्रीज मधलं सगळं सामान वेगवेगळं ठेवायचं होतं. मग मी कार्डबोर्डचे काही बॉक्सेस घेतले आणि त्यामध्ये फळं, भाज्या आणि पॅकेट्स फूड लिहून त्या गोष्टी त्या बॉक्सेसमध्ये ठेवून दिल्या. आणि एवढंच नाही, तर ह्यावरून माझ्या लक्षात आलं की आपल्या फ्रीजमध्ये किती एक्सपायर्ड सामान ठेवलं होतं. मला समजलं आई. आता आपल्याला ह्या सगळ्या ताज्या गोष्टी आपल्याला नवीन फ्रीज मध्ये ठेवायच्या आहे, हो ना? हो चिंकी, चल आपण सुरू करूया. तेवढ्यात मेन डोअर उघडल्याचा आवाज येतो आणि बाबा खूप सारे नवीन स्नॅक्स आणि फ्रुट्स घेऊन किचनमध्ये येतात. मुलांनो, बघा मी नवीन फ्रीजसाठी काय काय नवीन सामान आणलंय ते. अरे हे काय, बाबांनी तर अजून सामान आणलं. हो गट्टू, पण काळजीचं काय कारण? आपला फ्रीज तर डबल डोअर आहे. तो इतका मोठा आहे, त्यात तर सगळंच मावेल. चल, आता आपण हे सामान फ्रीज मध्ये ठेवायला सुरू करू. मी तर खूप एक्सायटेड आहे. हो, मीही. गट्टू चिंकी आई आणि बाबा मिळून सामानाला फ्रीजमध्ये सेट करू लागतात. तेवढ्या चिंकीला बाबांनी आणलेल्या सामानात होममेड आईस्क्रीम मिक्सचा बॉक्स दिसतो. अरे बाबा, हे काय? ह्यामध्ये आईस्क्रीम आहे, पण हे तर थंडच नाहीये.
नाही नाही चिंकी, अरे हे तर आईस्क्रीम मिक्स आहे, तेही तुझं फेवरेट चॉकलेट फ्लेवर. म्हणजे या बॉक्समध्ये असे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ज्यापासून आपण घरीच टेस्टी आईस्क्रीम बनवू शकतो, तेही जास्त मेहनतीशिवाय. मी विचार केला की नवीन फ्रीज आलंय तर त्या आनंदात आपण आईस्क्रीम करू आणि खाऊ. अरे वा बाबा, तर ह्याच्या मदतीने आपण घरीच आईस्क्रीम बनवू शकतो. हे तर खूप इंटरेस्टिंग आहे. आई, चल ना आधी आईस्क्रीम बनवून आपण फ्रीजमध्ये ठेवूया. म्हणजे आपली सगळी कामं संपेपर्यंत आपलं आईस्क्रीम एकदम थंड होईल. ओके, माझ्याकडे एक आयडिया आहे. मी आणि गट्टू फ्रीज ऑर्गनाईज करतो आणि तोपर्यंत चिंकी आणि आई आईस्क्रीम रेडी करून फ्रीजमध्ये ठेवतील. त्यामुळे आपलं कामही पटकन संपेल. हो, ही तर खूप मस्त आयडिया बाबा. आपण हेच करू. मग सगळेजण आपापल्या कामाला लागतात. गट्टू, हे घे, मी या पाण्याच्या बाटल्या भरलेल्या आहेत, त्यांना फ्रीजमध्ये या शेल्फमध्ये ठेव. ओके बाबा. बाबा, आणि या फळांचं काय करायचंय? त्यांना सगळ्यात खाली ठेवायचंय आणि तुमच्या चॉकलेट्सला फ्रीझरमध्ये वरती ठेवून दे. हां, ओके बाबा. तिकडनं आई आईस्क्रीम रेडी करत म्हणते, आणि चॉकलेट्स ठेवताना ती स्वतःच नको खाऊ गट्टू. हो हो आई, ठीक आहे, मी नाही खाते. चिंकी बघ, आता आपण ह्या दुधामध्ये आपलं आईस्क्रीम मिक्स टाकणार आणि हे उकळणार. त्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हे फ्रीझरमध्ये ठेवायचं आणि मग आपलं टेस्टी आईस्क्रीम तयार होईल. वाव, आई, हे खूपच सोपं होतं. सगळेजण कामामध्ये बिझी होऊन जातात आणि थोड्या वेळातच सगळं कामही संपून जातं. बाबा आणि गट्टू मिळून फ्रीजमध्ये सगळं सामान अरेंज करतात आणि चिंकी आणि आई मिळून आईस्क्रीम थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देतात. अरे वा, सगळी कामं तर एकदम पटापट झाली. नाही आई, अजून एक राहिलंय. ते काय गट्टू? लगेच सांगतो आई. गट्टू धावतच आपल्या रूममध्ये जातो आणि रूममधून काही स्टिकर्स घेऊन परत येतो. अरे गट्टू, हे तर तेच स्टिकर्स आहेत ना जे आपल्याला फ्री मध्ये मिळाले होते आपल्या स्क्रॅपबुक बरोबर. हो चिंकी, बघ ना, हे किती मस्त आहेत. आई, आम्ही हे फ्रीजवर लावू शकतो? अरे हो हो गट्टू, का नाही, नक्कीच. तू हे स्टिकर्स फ्रीजवर लावू शकतोस. गट्टू चिंकी मिळून नवीन स्टिकर्स फ्रीजवरती लावतात. तेवढ्यात चिंकीला अजून एक आयडिया सुचते. ती आपल्या रूममध्ये जाते आणि एक पेपर क्लिप आणि कलर्ड पेपर घेऊन किचनमध्ये येते. चिंकी, तू ह्याचं काय करशील? गट्टू, मी ह्या पेपरवर एक छानसं कोट लिहील आणि ते ह्या कार्टूनवाल्या पेपर क्लिप बरोबर फ्रीजवर लावेल आणि त्यानंतर फ्रीज अजून छान दिसेल. गुड आयडिया चिंकी. पण तू या पेपरवर कोणतं कोट लिहिणार? ते तर लगेच कळेल बाबा, फक्त 2 मिनिटं. सगळे चिंकीला लिहिताना पाहतात. चिंकी त्या पेपरवर चांगल्या हस्ताक्षरात लिहिते, मील्स अँड मेमरीज आर मेड हिअर. वाव चिंकी, हे तर तू खूप छान लिहिलंयस. हो चिंकी, आता हे तू फ्रीजवर लाव. चिंकी पेपर क्लिपच्या मदतीनं कोट फ्रीजवर लावते. अगोदर आपलं नवीन फ्रीज जरा कमी छान दिसत होतं, पण तुम्हा लोकांच्या क्रिएटिव्हिटीमुळे हे फ्रीज आता खरोखरच छान दिसतंय. कमाल आहे. एकदम बरोबर बोललात तुम्ही. आपले गट्टू चिंकी आहेच इतके हुशार. सगळेजण लिव्हिंग रूम मध्ये बसतात आणि टीव्ही पाहत रेस्ट करू लागतात. आणि थोड्या वेळातच आईस्क्रीम सुद्धा बनवून थंड थंड रेडी होतं. चला बरं सगळे, आईस्क्रीम तयार आहे. आता सगळे मिळून आईस्क्रीम खाऊया. वा बाई, इतकं सगळं काम केल्यानंतर इतकं मस्त आईस्क्रीम खाण्याची मजाच काही वेगळी आहे. हो आई, आणि खरंच हे आईस्क्रीम तर खूपच यम्मी झालंय. काही म्हणा, सगळ्यांनी काम एकत्र मिळून केल्यानंतर काम लवकर होतं आणि खूप मजाही येते. हो, हे तर तुम्ही खरं बोललात. यानंतर सगळेजण आईस्क्रीम खाण्याची मजा घेतात. एप्रिल फूल बनवलं. आज आहे एप्रिल फूल डे, म्हणजेच एकमेकांना वेड बनवण्याचा दिवस. आज चिंकी गट्टूच्या अगोदर उठली होती आणि तिच्या डोक्यात काहीतरी भन्नाट प्लॅन चालू होता. मागच्या एप्रिल फूलला गट्टूने मला एप्रिल फूल केलेलं, पण ह्या वेळेस मी त्याला फूल करेल, आणि एकदा नाही, खूप वेळेस. सगळ्यात अगोदर चिंकी आपल्या स्कूल बॅग मधून काही ब्लँक शीट्स बाहेर काढते. यानंतर ती स्टडी टेबलवर ठेवलेला एक पेन उचलते आणि मग सरळ जाते आईजवळ.
आई, मला ह्या कागदांवर तुझी सही हवी आहे. सही हवीये? पण का? आई, मी एक आर्टचा प्रोजेक्ट करतीये आणि त्यासाठी मला फॅमिली आणि मित्र यांच्या सह्या हव्या आहेत. तू खोटं तर बोलत नाहीयेस ना चिंकी? नाही आई, मी खरं बोलतीये. मला ह्या सह्या माझ्या आर्टच्या प्रोजेक्टसाठी हव्या आहेत. आई एकानंतर एक चिंकीच्या सगळ्या ब्लँक शीट्सवरती सह्या करते. हे घे बाळा, झाल्या सह्या. आता मी आणि तुझे बाबा शॉपिंगसाठी बाजारात जातोय. ओके आई. ब्लँक शीट्सवरती सह्या घेतल्यानंतर चिंकी त्या ब्लँक शीट्सवर काहीतरी लिहू लागते. थोड्याच वेळामध्ये लिहिण्याचं काम पूर्ण होतं. प्रत्येक शीटवर लिहिलेलं असतं, चिंकीसोबत प्रँक केलास तर खूप रागवेन. आणि त्याखाली असते आईची सही, जी चिंकीने अगोदरच घेतलेली होती. थोड्या वेळाने गट्टू जागा होतो. तिकडे उठून गट्टू अंघोळीला बाथरूममध्ये जातो आणि इकडे चिंकी त्याच्या टॉवेलला ग्लिटर लावण्याचं काम करते. चिंकी, जरा माझा टॉवेल दे ना. आता खरी मजा येईल. हे घे गट्टू. गट्टू ग्लिटरने भरलेल्या टॉवेलने आपलं अंग पुसू लागतो. त्याला या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की ते सगळं ग्लिटर त्याच्या अंगाला चिकटतंय. जेव्हा गट्टू स्वतःला आरशामध्ये पाहतो तेव्हा तो दंग राहतो. ओ नो, हे काय झालं? असं वाटतंय की जसं मला कोणीतरी गिफ्ट रॅप केलंय. एप्रिल फूल बनवलं आणि मला खूप मजा आली. हे तू चांगलं नाही केलंस चिंकी. तुझ्यामुळे मला परत आंघोळ करावी लागेल. गट्टू पुन्हा आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये जातो. त्याच्या मनामध्ये आता फक्त एकच गोष्ट चालू असते की आता चिंकीचा बदला कसा घ्यायचा. या चिंकीला तर मी असं फूल बनवेल की पुढच्या वर्षीपर्यंत लक्षात राहील. तेवढ्यात गट्टूची नजर बाथरूमच्या दरवाजावर चिटकवलेल्या एका नोटवर पडते. त्या नोटवर लिहिलेलं असतं, चिंकीवर प्रँक केलास तर खूप रागवेन. नोट वाचल्यानंतर गट्टूचे डोळे उघडे ते उघडेच राहतात. असं वाटतंय की हे आईने लिहिलंय. ह्या खाली आईची सही सुद्धा आहे. नाही बाबा, मला नाही खायची आईची बोलणी. मी नाही चिंकीला एप्रिल फूल करणार. गट्टूसोबत एकदाच प्रँक करून काही चिंकीचं पोट भरत नाही. आता ती गट्टूसोबत दुसऱ्यांदा प्रँक करण्याची तयारी करू लागते. चिंकीची नजर अचानक डायनिंग टेबलवर ठेवलेल्या क्रीम बिस्किट्सवर जाते. गट्टूला क्रीम बिस्किट खूप आवडतात. मी एक काम करते, ह्या क्रीम बिस्किट्स मध्ये मी टूथपेस्ट भरते. जेव्हा गट्टू हे खाईल त्यावेळेस मजा येईल. त्याला नाही, मला येईल. चिंकी बाथरूम मधून टूथपेस्ट घेऊन येते आणि त्यांना पटापट क्रीम बिस्किट्समध्ये भरू लागते. पण त्यातले काही बिस्किट्स चिंकी स्वतःसाठी ठेवते. थोड्याच वेळात गट्टू तिथे येतो. तो पाहतो की चिंकी तिथे मजेत बसून आरामात बिस्किट्स खाते. हे क्रीम बिस्किट्स किती मस्त आहेत. हे वरून क्रंची आहेत आणि आतून क्रीमी. असे क्रीम बिस्किट्स तर मी आजपर्यंत नाही खाल्ले. चिंकीचं हे बोलणं ऐकून गट्टूच्या तोंडाला पाणी सुटतं. मलाही क्रीम बिस्किट खायचेत. गट्टू भुकेल्या सिंहासारखा त्या बिस्किटांवरती ताव मारतो. पण बिस्किट तोंडात टाकल्यानंतर थोडं चावल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदलतात. ही बिस्किटची चव अशी बदललेली का वाटतीये? छी. एप्रिल फूल बनवलं, मला खूपच मजा आली. गट्टू पटापट वॉशरूमकडे धावतो आणि आपलं तोंड साफ करू लागतो. ह्या चिंकीला तर मी चांगलाच धडा शिकवेन. गट्टू जसा आपला चेहरा वर करतो त्याची नजर आरशावरती पडलेल्या एका नोटवर पडते. अगदी तशीच नोट जसं गट्टूने अगोदर पाहिलं होतं. चिंकीला एप्रिल फूल केलं तर खूप बोलणी खाशील. ओ नो, हे तर अगदी तसंच लिहिलंय आणि ह्यावरही आईची सही आहे. नाही नाही, मला आईची बोलणी नाही खायची. मी नाही करणार चिंकीला एप्रिल फूल. गट्टूवर दोनदा प्रँक करून सुद्धा चिंकीचं काही पोट भरत नाही. त्याच्यावर प्रँक करण्याची तिसऱ्यांदा तयारी सुद्धा चिंकीने केलेली असते. क्रीम बिस्किट खाऊन तर सगळा मूडच गेला. एक काम करतो, फ्रीजमध्ये जे लेमोनाड ठेवलंय ते जाऊन पितो. मूड फ्रेश होईल. गट्टू फ्रीजमधून लेमनेड काढतो आणि ते सोफ्यावरती येऊन आरामात पिऊ लागतो. पण अचानक त्याला त्या लेमनेडमध्ये एक बेडूक दिसतं. त्या बेडकाला त्यात बघून
गट्टू खूप जोरात ओरडतो आणि घाबरल्यामुळे त्याच्या हातातून तो ग्लास सुटून जमिनीवरती पडतो. माझ्या लेमोनेड मध्ये हे बेडूक कुठून आलं? तेवढ्यात चिंकी तिथे येते आणि त्या बेडकाला आपल्या हातामध्ये उचलून घेते. हे खरं नाही, जेली पासून बनवलेलं आहे. एप्रिल फूल बनवलं. मला खूप मजा आली. हे चुकीचं आहे. चिंकी, तू मला सारखं सारखं फूल नाही करू शकत. आधी तू माझ्या टॉवेलला ग्लिटर लावलं, नंतर तू माझ्या बिस्किटमध्ये टूथपेस्ट टाकलं आणि एवढं सगळं होऊनही तू माझ्या लेमोनेडमध्ये हे बेडूक टाकलं आणि आता तुझ्यामुळे मला माझा शर्ट बदलावा लागेल. गट्टू रागवून तिथून निघून जातो. कपाटातून नवीन टी शर्ट काढताना त्याच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट सुरू होती की यावेळी तो चिंकीचा बदला घेऊनच राहील म्हणून. ह्या चिंकीने तर हद्दच केलीये. आता मी हिला नक्की एप्रिल फूल करणार. की तेवढ्यात गट्टूला टी शर्टच्या आतमध्ये एक नोट मिळते. नोट उघडताच गट्टू हैराण होतो. हे काय? हे तर तसंच लिहिलंय. चिंकीला एप्रिल फूल केलं तर खूप बोलणी खाशील. ही आई तर माझ्या मागेच लागलीये. चिंकी मला सारखं एप्रिल फूल करतीये, पण मी तिला एकदाही करू शकत नाही. हे तर खूप चुकीचं आहे. गट्टूला मी 3 वेळेस एप्रिल फूल केलं, पण बिचारा गट्टू मला एकदाही फूल करू शकला नाही. आज तर मजाच आली. तेवढ्यात घराची डोरबेल वाजते. आई आणि बाबा दोघेही शॉपिंगहून पुन्हा आलेले असतात. मी बाजारातून खास गोष्ट आणलीये आणि त्यानेच मी सुनीताला एप्रिल फूल करणार आहे. पण आज आपण तर फक्त खाण्यापिण्याच्याच गोष्टी घेतल्यात. तू कुठल्या आयटमची गोष्ट करतेयस? माझं एप्रिल फूल यशस्वी होऊ द्या, मग मी स्वतःच त्या गोष्टीविषयी सांगेल. जशी तुझी मर्जी. गट्टू तोंड पाडून एका कोपऱ्यात बसलेला असतो. तेवढ्यात आई तिच्या शॉपिंग बॅगमधून त्याचं फेवरेट पायनॅपल ज्यूस काढते. गट्टू, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. पायनॅपल ज्यूस, हे घे. पायनॅपल ज्यूस मिळून सुद्धा गट्टू मात्र उदासच असतो. त्याला खरा आनंद तेव्हाच मिळणार होता जेव्हा तो चिंकीला प्रँक करणार होता. हे घे चिंकी, हे आहे तुझं आवडतं लिची ज्यूस. थँक यू आई. गट्टू आणि चिंकी आपापले ज्यूस पिऊ लागतात. तेवढ्यात चिंकीची नजर डायनिंग टेबलवर ठेवलेल्या चिप्सच्या कॅनवरती पडते. लिची ज्यूस सोबत थोडे चिप्स मिळाले तर मजाच येईल. चिंकी जसं त्या चिप्सच्या कॅनला उघडते त्यातून बाहेर पडतो एक मोठा साप. त्याला बघून चिंकी खूप जोरात ओरडते. आई. चिंकीचं ते ओरडणं ऐकून आई बाबा सुद्धा तिथे येतात. काय झालं चिंकी बेटा? बाबा, तो साप. अरे देवा, हीच गोष्ट तर मी सुनीताला एप्रिल फूल करण्यासाठी आणली होती. पण सुनीता मावशीच्या आधी चिंकीनेच हे उघडलं आणि चिंकीचा झाला एप्रिल फूल. मग चिंकी, ह्या वेळेस गाणं तू नाही तर मी म्हणणार. एप्रिल फूल बनवलं आणि मला खूप मजा आली. गट्टूचं ते गाणं ऐकून आई आणि बाबा दोघेही हसतात. थोड्याच वेळात चिंकीला सुद्धा हसू येऊ लागतं आणि चिंकीच्या सोबत गट्टू सुद्धा हसू लागतो. चेस चॅम्पियन चिंकी. पावसाच्या सीझनमध्ये अचानक खूप सारं ऊन पडलं होतं. बदलत्या वातावरणाचा मुलांच्या आरोग्यावर खूप परिणाम झाला आणि बऱ्याच मुलांना सर्दी खोकला होत होता. एक दिवस चिंकी ही घरी जेव्हा आली तेव्हा तिला खूप खोकला येत होता. अगं चिंकी, तुला बरं वाटत नाहीये का? हो आई, दुपारपासूनच घशात कसं तरी होतंय. काही हरकत नाही, मी तुळशीची पानं, आलं, काळी मिरी घालून काढा करून देते. तो पी, संध्याकाळपर्यंत खोकला बरा होऊन जाईल. पण संध्याकाळी चिंकीची तब्येत अजून बिघडली आणि तिला तापही आला होता. बाबांनी फॅमिली डॉक्टरला फोन केला आणि त्यांनी चिंकीचं पूर्ण चेकअप केलं. हिला व्हायरल इन्फेक्शन झालंय. आजकाल बऱ्याच मुलांना होतंय. चिंतेचं काही कारण नाही. मी औषधं लिहून देतो. थोड्याच दिवसात चिंकी बरी होऊन जाईल. गट्टूला पण चिंकीची खूप काळजी वाटत होती. त्यानेही जबाबदार भावाप्रमाणे काम केलं आणि पटकन जाऊन चिंकीसाठी औषधं घेऊन आला. आईने चिंकीला औषधं खाऊ घातली आणि ती आरामात झोपली. दुसऱ्या दिवशीपासून चिंकी शाळेत जात नव्हती. चिंकीला दिवसभर डॉक्टरांनी बेडरेस्ट दिली होती. गट्टूही शाळेतून आल्यावर जास्तीत जास्त आपला वेळ चिंकी सोबत घालवत होता. चिंकी अशीच बोर होऊ नये
त्यासाठी गट्टू तिला स्टोरी बुक्स आणि मॅगझिन्समधून स्टोरी ऐकवत होता. गट्टूला असं चिंकीची काळजी घेताना बघून आई खूप खुश होत होती. एके दिवशी गट्टूने पेपरमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट वाचली, तर त्याने चिंकीला ते सांगितलं. अगं चिंकी, मी आज एका अशा कॉम्प्युटर विषयी वाचलं की जो चेस खेळतो. हो चिंकी, शास्त्रज्ञांनी एक असा कॉम्प्युटर बनवलाय जो आपल्या माणसांसारखा चेस खेळू शकतो. त्याचं नाव डीप ब्लू आहे आणि त्याने एकदा तर चेसच्या वर्ल्ड चॅम्पियन प्लेअरला हरवलं होतं. अरे वा, मला सुद्धा चेस खूप आवडतं खेळायला. मी तुला फोनवर चेसचं ॲप इन्स्टॉल करून देईल. तू एकटी असताना सुद्धा गेम शिकून प्रॅक्टिस करू शकते. गट्टूने चिंकीच्या फोनमध्ये चेसचं ॲप इन्स्टॉल केलं आणि चिंकी ही गेमचे बारकावे शिकून प्रॅक्टिस करू लागली. आई बाबाही चिंकीच्या या नव्या छंदावर खुश होते. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून बाबा जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी चिंकीला एक पॅकेट दिलं. अरे, काय आहे या पाकिटात? रॅपर उघडून तर पहा, तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आहे. चिंकी पॅकेट उघडते तर त्यात तिला एक चेस बोर्ड मिळतो. अरे वा, हा तर खूपच मस्त चेस बोर्ड आहे. आई आणि गट्टू देखील चिंकीच्या सरप्राईज गिफ्टला बघून टाळ्या वाजवतात. मला तर पूर्ण खात्री आहे की एक दिवस चिंकी सुद्धा प्रज्ञा आनंदासारखी आपल्या सगळ्यांची अभिमानाने मान उंचावेल. प्रज्ञा आनंदा कोण आहे आई? प्रज्ञा आनंदा एक भारतीय चेस प्लेअर आहे जो 16 वर्षाचा असूनही मागच्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नेस कार्लसनला हरवलं होतं. फक्त 16व्या वर्षी त्याने वर्ल्ड चॅम्पियनला हरवलं. तू सुद्धा कमी वयातच चॅम्पियन होशील चिंकी, मला खात्री आहे. चिंकी ऑनलाईनच आपल्या शाळेच्या मित्रांसोबत चेस खेळू लागली. काहीच दिवसात चिंकीचा गेम एवढा इम्प्रूव्ह झाला होता की शाळेतली लोकही तिची खूप स्तुती करू लागले. चिंकीच्या वर्गमैत्रिणींनी शाळेच्या स्पोर्ट टीचर राधिका मॅमला चिंकीबद्दल सांगितलं. राधिका मॅडम स्वतः चांगल्या खेळाडू होत्या चेसच्या. दुसऱ्या दिवशी राधिका मॅम चिंकीची तब्येत बघायला चिंकीच्या घरी आल्या. डॉक्टरांच्या औषधांमुळे चिंकीची तब्येत बरीच सुधारली होती, पण तिला अजूनही बरं व्हायला 3-4 दिवस तर लागणार होतेच. तू अटेंडन्सची काळजी करू नको चिंकी, फक्त तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. हो मॅम. आणि मी तुझ्या चेस गेम विषयी खूप ऐकलंय. सगळे जण तुझं कौतुक करत होते. मी तर अजून शिकतीये मॅम, पण चेस खेळताना मला खूप मजा येते. चल, आपण दोघी एक गेम खेळूया. चिंकीने चेसबोर्ड लावला आणि राधिका मॅडम सोबत गेम खेळू लागली. आई राधिका मॅडमसाठी चहा आणि बिस्किट्स घेऊन आली आणि सोबत बसून त्यांचा गेम पाहू लागली. चिंकी अगदी विचारपूर्वक शांतपणे आपल्या चाली खेळत होती, त्यामुळे राधिका मॅडम बऱ्याच इम्प्रेस झाल्या. गेम तर फायनली राधिका मॅमच जिंकल्या, पण ज्या प्रकारे चिंकी खेळली होती ते अगदी कौतुकास्पद होते. राधिका मॅडमनी तिच्या गेम सुधारण्यासाठी खूप साऱ्या टिप्स तिला दिल्या. काही दिवसानंतर आंतरशालेय चेस कॉम्पिटिशन होणार होती आणि गट्टू चिंकीच्या शाळेच्या प्रिन्सिपलने स्कूलच्या टीमला अनाऊन्स केलं. ह्या वर्षी चेस टुर्नामेंटमध्ये आपल्या शाळेचं प्रतिनिधित्व करतील विशाल, प्रज्ञा, कुमुद आणि चिंकी. सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवून स्कूल टीमचं अभिनंदन केलं. अभिनंदन चिंकी, मला खात्रीच होती की तुझं सिलेक्शन नक्की होणार. जिथे बरीच लोक चिंकीचं नाव ऐकून खुश होते, तिथेच काही जणांनी चिंकीवरती अविश्वासही दाखवला. हिस्ट्रीच्या टीचर संध्या मॅम म्हणतात, चिंकी तर खूप लहान आहे. इतक्या लहान वयात ती टुर्नामेंटमधल्या सिनियर स्टुडंट सोबत कशी टिकू शकेल? भलेही चिंकी वयाने लहान आहे, पण तिचं डोकं खूप चालतं. मला खात्री आहे चिंकी आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करेल. नेक्स्ट संडे टाउन हॉलमध्ये इंटर स्कूल चेस टुर्नामेंट सुरू झाली. चिंकीला प्रोत्साहित करायला आई बाबा आणि गट्टूही आला होता आणि शाळेचे बाकी प्लेयर्स आणि राधिका मॅडमही होत्या. पहिल्याच राऊंडमध्ये चिंकीच्या शाळेतले 2 मित्र कुमुद आणि विशाल हरले. प्रज्ञाने जोरदार खेळ खेळला आणि सेकंड राऊंडला क्वालिफाय झाली. पण चिंकीची मॅच सेंट पॉल स्कूलच्या पीटर वेगस सोबत झाली, जो गेल्या वर्षीचा उपविजेता होता. पीटर ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आपल्या मित्रांना म्हणाला, ही छोटी मुलगी तर माझ्यासमोर अर्धा तासही टिकणार नाही. त्याच्यासोबत उभे असलेली लोक चिंकीकडे पाहून हसू लागली. पण खेळ सुरू होताच चिंकीने असा घेर घातला की पीटर फसला. त्याने लक्षच दिलं नाही की चिंकीची क्वीन पीटरच्या हातात कशा प्रकारे येऊन एक खतरनाक जाळ विणत होती.
आणि 15 मिनिटातच पीटर चेकमेट झाला. दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा चिंकीने आपल्या स्पर्धकाला हरवून जेव्हा सेमीफायनलमध्ये गेली तेव्हा टुर्नामेंटमध्ये तिच्या नावाची चर्चा होऊ लागली. दुसरीकडे चिंकीच्या शाळेची दुसरी प्लेयर प्रज्ञा आपली मॅच हारली. आता मेडल जिंकण्याची सगळी जबाबदारी चिंकीच्या खांद्यावर आली. चिंकीची सेमीफायनल रुबीना बरोबर होती, जी चिंकीप्रमाणे पहिल्यांदाच या टुर्नामेंटमध्ये सहभागी झाली होती. पण तिच्या अटॅकिंग मूव्हची खूप चर्चा होती. मॅचच्या आधी राधिका मॅडम चिंकीला समजावताना म्हणतात, चिंकी, ह्या रुबिना नावाच्या मुलीचा अटॅकिंग गेम खूप डेंजरस आहे. मॅम, मी सिसिलियन डिफेन्स स्ट्रॅटेजीने गेम सुरू करेन. बघू रुबिनामध्ये किती पेशन्स आहेत. खेळ सुरू झाला आणि रुबीनाने एकापेक्षा एक अटॅकिंग मूव्ज बनवल्या. पण चिंकीचं अँटिसिपेशन खूप शार्प होतं. तिने ज्या प्रकारे आपला सिसिलियन डिफेन्स तयार केला होता त्याने रुबीनाचं धैर्य तुटू लागलं. रुबीनाने अचानक चुका करायला सुरुवात केली आणि त्याचाच फायदा घेत चिंकीने रुबीनाचा किल्ला उद्ध्वस्त केला. प्रत्येकजण चकित होतं की कसं काय चिंकीने एवढ्या शांततेत रुबीनाला हरवलं. शेवटी फायनल गेम सुरू झाला आणि यावेळी चिंकीच्या समोर होती शनाया वर्मा, लास्ट इयरची चॅम्पियन. ती केवळ चिंकीपेक्षा 4 वर्षांनी मोठी होती, परंतु गेल्या 2 वर्षांपासून सलग ती गोल्ड मेडल जिंकत होती. चिंकीला शनायाच्या स्ट्रॅटेजीज काही समजत नव्हत्या आणि हळूहळू शनायाने गेमवर मजबूत पकड बनवली. तिने दोन्ही चिंकीचे नाईट आणि शोब उडवले, जिथे चिंकी मात्र फक्त शनायाच्या 3 पाऊंड्सचं नुकसान करू शकली. गेम हळूहळू शनायाकडे जातोय हे पाहून गट्टू, बाबा आणि आईच्या कपाळावर आठ्या पडू लागल्या. पण तेवढ्यात राधिका मॅडम म्हणाल्या, चिंकीची चाल हाय रिस्क असणारी आहे आणि तिने जर काम केलं तर तिचं लक्ष सरळ शनायाच्या राजावर असेल. खरं तर ही चाल चिंकीला राधिका मॅडमनीच शिकवली होती आणि त्यांचा अंदाज बरोबर खरा ठरला. चिंकीने थोड्याच वेळात शनायाच्या क्वीनला उडवलं. शनायाचा पूर्ण गेम तिच्या क्वीनवरतीच होता आणि चिंकीच्या या चालीनंतर ती एकदम कोलमडली. चिंकीने काहीच वेळात शनायाला चेकमेट केलं. दुसरीकडे टाउन हॉल सगळ्या टाळ्यांनी दुमदुमून गेला. चीफ गेस्टने चिंकीला गोल्ड मेडल घातलं आणि हे पाहून आई, बाबा, गट्टू आणि राधिका मॅडम खूप खुश झाले. आणि आता तर चिंकी राज्यस्तरीय ज्युनियर चेस चॅम्पियनसाठी पात्र ठरलीये. खूप मस्त चिंकी, तुझे आजारपणाचे दिवस सुद्धा एक नवीन स्किल शिकण्यात घालवलेस आणि त्याचमुळे आज तू चॅम्पियन झालीस. वी आर प्राऊड ऑफ यू चिंकी. ट्रॅम्पोलिन पार्क. शाळा सुटते आणि सगळेजण आपापल्या घरी जाऊ लागतात. उद्या रविवारचा काय प्लॅन आहे? कुठे बाहेर जाऊया? प्लॅन तर चांगला आहे, फक्त आई तयार व्हायला पाहिजे. बर, पण प्लॅन काय आहे? तेच तर सरप्राईज आहे तुला. घरी जाऊन मग कळेल. बोलता बोलता गट्टू चिंकी घरी पोहोचतात. आई, ऐक ना, मला तुला काहीतरी सांगायचंय. चिंकी बाळा, आधी कपडे बदल, हातपाय धु, जेवण कर आणि मग काय सांगायचंय ते सांग. गट्टू चिंकी कपडे बदलून हातपाय धुवून जेवणाच्या टेबलावर येतात. आई, शहरामध्ये एक नवीन ट्रॅम्पोलिन पार्क सुरू झालाय आणि आम्ही सगळ्यांनी तिथे जायचा उद्या प्लॅन केलाय. बर, रविवारी फिरायला जायचं प्लॅनिंग झालंय आणि मला विचारलंही नाही. आई, तुझ्या परवानगीशिवाय आम्ही जाऊ शकतो का बरं? बरं बरं, मी उद्या तुम्हा सगळ्यांना ट्रॅम्पोलिन पार्कला घेऊन जाईन. आता आधी जेवण करा, चला बरं. हो, तर हे होतं सरप्राईज. येस, कसं वाटलं? सुपर्ब. आता दोघेही गट्टू चिंकी सकाळ होण्याची वाट पाहत असतात. सकाळ होताच दोघेही तयार होतात आणि आपापला नाश्ता करू लागतात. तेवढ्यात त्यांचे बाकी मित्रही घरी पोहोचतात. चिंकी, तू मला लवकर उठायला सांगितलं आणि तू अजूनही नाश्ता करतेयस. माहितीये मी सकाळी कशी उठलीये ते? झालंच. मग चला बरं. आई सुद्धा तयार होऊन बाहेर येते आणि सगळी मुलं बसमध्ये बसून आईसोबत ट्रॅम्पोलियन पार्ककडे जाऊ लागतात. सगळ्यांनी छान एन्जॉय करा, मस्ती करू नका. काय आई, तू नेहमी हेच सांगतेस? कारण तू नेहमी मस्ती करतो म्हणून. सगळी मुलं हसू लागतात आणि आता त्यांची बस थांबते. सगळे बसमधून उतरतात आणि आईच्या पाठीमागे हळूहळू ट्रॅम्पोलिन पार्ककडे जातात. चिंकीची आई सगळ्यांसाठी तिकीट खरेदी करते. हे घ्या मुलांनो, तुमचं तिकीट. आईकडून तिकीट घेऊन
सगळेजण ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये जातात. इथे खूप सारे ट्रॅम्पोलिन आहेत, ज्यावर खूप सारी मुलं उड्या मारत होती. सगळी मुलं आपली जम्पिंग सँडल्स घालतात. चल गट्टू, आपणही उड्या मारू. हो नक्की, चल जाऊया. सगळेजण एका ट्रॅम्पोलिन जवळ जातात आणि त्यावर उड्या मारू लागतात. आणि जसे ते त्यावर उड्या मारू लागतात, ट्रॅम्पोलिन त्यांना वरच्या दिशेने उडवतो. ये ओहो. वा गट्टू, तू तर माझ्यापेक्षा उंच उडतोयस. हे तर खरंच खूप मस्त आहे. मलाही खूप मजा येतेय. सगळे ट्रॅम्पोलिन मध्ये उड्या मारत होते आणि उसळून पुन्हा त्यावरच पडत होते. गट्टूची आई हे सगळं दुरून पाहत होती. मित्रांनो, इथे तर मजा येतेय, पण आपण जास्त उंच जात नाही आहोत. चला याच्यापेक्षा मोठ्या ट्रॅम्पोलिन मध्ये जाऊया का? बरं मग चला, मी तयार आहे. मीही तयार आहे. मी सुद्धा. सगळे मिळून मोठ्या ट्रॅम्पोलिन कडे जाऊ लागतात. पण गट्टू तिथेच थांबतो. काय झालं गट्टू? चल आमच्या सोबत. नाही, मी इथेच बरा आहे. तुम्ही जा. मला माहिती आहे की तुला उंचीची भीती वाटते, म्हणून तू येत नाहीयेस ना. असं काही नाहीये. मला इथेच मजा येतेय. ओहो गट्टू, आता खोटं बोलू नकोस. तुला उंचीची भीती वाटते म्हणून कारण शोधू नकोस. मला उंचीची भीती नाहीये. तर ये मग आता. आता गट्टू काहीच बोलू शकत नाही. मग आता तो सगळ्यांसोबत मोठ्यावाल्या ट्रॅम्पोलिन कडे जाऊ लागतो. हे सगळे मित्र शिडीने वरच्या मोठ्या ट्रॅम्पोलिन कडे जाऊ लागतात. गट्टूला तिथून उडी मारायला भीती वाटते, तेव्हा चिंकी त्याच्याजवळ जाते. मला माहितीये तू घाबरलायस. नाही, असं काही नाहीये. जर तुला उंचीची भीती वाटते तर त्यात लपवण्यासारखं काय? मलाही पाण्याची भीती वाटते गट्टू. आता इथून सगळेजण उडी मारणार होते, पण तेवढ्यात गट्टू पाठीमागे जातो. तेवढ्यात चिंकी त्याचा हात पकडते. घाबरू नकोस गट्टू, मी तुझा हात नाही सोडणार. गट्टू चिंकीकडे बघून स्माईल करतो आणि तोही यांच्यासोबत उडी मारायची तयारी करतो. सगळेजण 3 पर्यंत मोजतात. 1 2 3. गट्टूने 3 म्हटल्यावर सगळेजण एकत्र खाली उडी मारतात आणि जोरात ओरडतात. सगळे ट्रॅम्पोलिनवर पडतात आणि खूप उंच उडतात आणि पुन्हा खाली पडतात. थँक्यू चिंकी, तू माझी भीती घालवलीस. मग आपण अजून एकदा करायचं? नक्कीच. पुन्हा एकदा सगळेजण वरती जातात आणि एक एक करून उडी मारतात. यावेळी गट्टू एकटाच उडी मारतो. ये मजा आली. ओहो ये. पडताना गट्टूचा बॅलन्स जातो आणि तो ट्रॅम्पोलिनवर पडतो आणि सगळे हसतात. गट्टूच्या पडण्यामुळे ट्रॅम्पोलिन जोरदार हलू लागतो आणि सगळे पडतात आणि सगळे एकमेकांकडे बघून हसू लागतात. चला परत एकदा उडी मारूया. सगळे उड्या मारण्यासाठी वर जातच असतात. तेवढ्यात तिथे ट्रॅम्पोलिन पार्कचा एक वर्कर येतो. मुलांनो, काही नवीन आणि मजेदार ट्राय कराल? हो, आम्ही प्रयत्न करू. वर्कर एक बटन दाबतो, ज्यामुळे ट्रॅम्पोलिनवर एक स्लाइड आणि एक झोपाळा येतो. हे तर खरोखरच मजेदार आहे. अरे अरे, तू पण आलायस. आतापर्यंत गप्प होतास ना, त्यामुळे कळलं नाही तू आमच्या सोबत आहेस. एवढं बोलून बंटी हरीला धक्का देतो. ओ नो. येस. हरीला धक्का दिल्यानंतर बंटी सुद्धा त्या स्लाइडवरून खाली येतो. हे दोघे स्लाइडवरून घसरत त्या बॉक्सेसवर आणि फुग्यांवर जाऊन पडतात. काही वेळ खेळल्यानंतर बंटीच्या डोक्यात एक आयडिया येते. आपण सगळ्यांनी खूप मजा केली, पण आता मी खूप बोर होतोय. ट्रॅम्पोलिन पार्क मध्ये लपाछपी खेळूया. इथे लपाछपी? मला तर ही आयडिया खूप मस्त वाटते. खरंच मित्रांनो, खूप मजा येणार आहे. हो, खूप मजा येईल. एकदा खेळून पाहूया प्लीज. गट्टूने हट्ट केल्यानंतर सगळेजण हाइड अँड सीक खेळण्यासाठी तयार होतात. ठीक आहे, पण स्टिकर कोण होईल? मी होतो. सगळे लपण्यासाठी जागा शोधू लागतात आणि गट्टू काउंटिंग करू लागतो. 1 2 3. थोडं हळू रे गट्टू.
मला लपायला जागाही नाही मिळाली. ओके ओके. 3 4 ओके. आता तुम्ही सगळे लपले असाल. मी येतोय. आणि 5. 5 म्हणताच गट्टू आपले डोळे उघडतो आणि पाहतो की सगळे लपले आहेत. गट्टू त्यांना शोधू लागतो. बर, सगळे लपले. आत्ता शोधतो सगळ्यांना. गट्टूला मागून एक आवाज येतो आणि तो टेबलाच्या खाली पाहतो. तिथे गुड्डी लपलेली आहे. ये, शोधलं गुड्डी तुला. आता गट्टू आणि गुड्डी बाकी मित्रांना शोधू लागतात. पुन्हा आवाज येतो आणि गट्टू पाहतो की चिंकी आणि हरी एका पडद्याच्या मागे लपलेले आहेत. गट्टू एका झटक्यात पडदा खेचतो आणि ते दोघे एकदम समोर येतात. ये, शोधलं रे शोधलं. बंटी, त्याला शोधून दाखव. आता गट्टू बंटीला शोधू लागतो. खूप शोधल्यानंतरही बंटी त्याला दिसत नाही. आता गट्टू हार मानतो. बाहेर ये बंटी, तू जिंकलास. प्लीज, मी दमलोय. प्लीज बाहेर ये. गट्टूला एक ड्रम आपल्याकडे येताना दिसतो. अगोदर तर गट्टू घाबरतो, पण जसा तो ड्रम जवळ येतो आणि तो अचानक उडतो आणि त्या ड्रम मधून बंटी बाहेर येतो. हे बघून सगळे जोरात हसू लागतात. वा, मजा आली. खरंच खूप मजा आली. चला जाऊया, आई वाट बघत असेल. सगळे परत येतात आणि आईजवळ जातात. चला मुलांनो, आता घरी जाऊया. सगळे बसमध्ये बसतात, जिथे आज सगळे आपला अनोखा आणि मजेदार अनुभवाबद्दल आईला सांगू लागतात. गट्टूचा नवा स्कूटर. गट्टू चिंकी किचनमध्ये आईला स्वयंपाकात मदत करत होते की तेवढ्यात फोनची रिंग वाजू लागते. आई फोन उचलते. हॅलो, कोण? ओ अच्छा अच्छा, कशा आहात? उद्या येताय ना चिकूला घेऊन? अरे वा, हे तर मस्तच झालं. हो हो, गट्टू चिंकी हे ऐकून खूप खुश होतील. ठीक आहे, या लवकर. एवढं बोलून आई फोन ठेवून देते. गट्टू चिंकी धावतच आईकडे येतात. काय झालं आई? कोण होतं? हो आई, कोण येतंय? गट्टू चिंकी, उद्या तुमची आत्या येतीये चिकू दादाला घेऊन. वा बाई, आत्या तर नेहमी आमच्यासाठी खूप गिफ्ट्स आणते आणि चिकू दादा सोबत खेळायला तर नेहमी किती मजा येते. हो गट्टू, मी तर उद्यासाठी खूप एक्सायटेड आहे. हो गट्टू चिंकी, पण चला आता तुम्ही माझ्यासोबत स्वयंपाकघरात येऊन मला मदत करा. बाबा आता येतच असतील. दुसरा दिवस उजाडतो आणि आत्या चिकू दादा सोबत घरी येते. गट्टू चिंकी चिकू दादा आणि आत्याला बघून खूप खुश होतात. आत्या गट्टू चिंकीसाठी एक मोठं गिफ्ट घेऊन आली होती. वाव, यात काय आहे आत्या? हे गिफ्ट तर किती मोठं आहे. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघंच उघडून का नाही बघत बरं? मला खात्री आहे की तुम्हाला हे गिफ्ट खूप आवडेल. गट्टू चिंकी लगेचच आपलं गिफ्ट उघडून पाहतात तर आनंदाने उड्या मारू लागतात. त्या गिफ्ट बॉक्समध्ये पिवळ्या रंगाची छान स्कूटर होती. हो आत्या, ही स्कूटर तर खरंच मस्त एकदम. हो आत्या, ही स्कूटर तर चिकू दादाच्या स्कूटर सारखीच आहे. हो गट्टू चिंकी, मला आठवतंय तुम्ही ज्या वेळेला आमच्याकडे पहिल्यांदा आला होतात, माझी स्कूटर तुम्हाला खूप आवडली होती. त्यामुळे मी आईला सुद्धा माझ्यासारखीच स्कूटर तुम्हाला घ्यायला सांगितलं. थँक्यू सो मच चिकू दादा, आत्या. आम्हाला ही स्कूटर खरंच खूप आवडली. हो आत्या, थांब, मी लगेच चालवून बघते. चिंकी स्कूटरवर चढते, पण तिला बराच वेळ स्वतःला बॅलन्स करता मात्र येत नाही. हे बघून गट्टू चिंकीला म्हणतो, चिंकी थांब, मी दाखवतो कशी चालवायची. गट्टू ही स्कूटर चालवण्याचा प्रयत्न करतो, पण तोही नीट चालवू शकत नाही. गट्टू आणि चिंकी स्कूटर नीट चालवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण ते सारखे सारखे पडत होते. ह्या सगळ्यामुळे ते दोघेही खूप नाराज होतात. पण चिकू दादा तेवढ्यात त्यांना म्हणतो, अरे गट्टू चिंकी, उदास होण्याची काहीच गरज नाहीये. मी तुम्हाला दोघांना स्कूटर चालवायला शिकवीन, चिंता करू नका. खरंच दादा, चल मग आपण स्कूटर घेऊन सोसायटी गार्डन मध्ये जाऊ.
हो दादा, आत्ताच जाऊ. मलाही स्कूटर चालवायला शिकायचंय लवकर. चिकू दादा गट्टू चिंकीला स्कूटर घेऊन सोसायटीच्या ग्राउंडमध्ये जातात. तो आळीपाळीने स्कूटरवरती गट्टू चिंकीला बॅलन्स करायला शिकवतो. चिंकी तर पटकन स्कूटर चालवायला शिकते, पण गट्टू मात्र घाबरत असतो. त्यामुळे तो सारखा थांबत होता. त्यामुळे चिंकी आणि चिकू दादा मिळून गट्टूची मदत करतात. अगं चिंकी, तू स्कूटर चालवायला तर लगेच शिकलीस, पण मला तर खूपच भीती वाटतेय. मी पडायला नको. गट्टू घाबरू नको, मी आणि चिंकी इथेच आहोत ना, आम्ही तुला पडू देणार नाही. हो हो गट्टू, बघ मी तुझ्या मागेच थांबते. तू काळजी नको करूस. बरं ठीक आहे चिकू दादा आणि चिंकी, पण तुम्ही माझ्या मागेच थांबा. गट्टू स्कूटर चालवू लागतो आणि चिंकी आणि चिकू दादा त्याच्या स्कूटरच्या पाठीमागे चालू लागतात. थोड्या वेळाने गट्टू जेव्हा चांगल्या प्रकारे स्कूटर चालवू लागतो तेव्हा चिंकी आणि चिकू दादा थांबतात. अरे वा चिंकी आणि चिकू दादा, बघा मीही स्कूटर चालवायला शिकलो. मजा आली. अभिनंदन गट्टू चिंकी, तुम्ही दोघं तर किती लवकर स्कूटर चालवायला शिकलात. थँक्यू दादा, तुझ्याशिवाय हे शक्यच नव्हतं. हो थँक्यू दादा. वेलकम गट्टू चिंकी. संध्याकाळ होऊन गेली होती आणि अंधार होणारच होता. तेवढ्यात आई त्या तिघांना घराबाहेर जाऊन आवाज देते. गट्टू चिंकी आणि चिकू, लवकर घरी या. मी तुमच्यासाठी गरमागरम भजी केलीये. हो आई, लगेच आलो. चला आता आपण सगळे घरी जाऊया. गट्टू चिंकी आणि चिकू दादा घरी जाऊ लागतात की तेवढ्यात बाबाही ऑफिसहून घरी येतात. गट्टू चिंकी धावतच जाऊन बाबांना मिठी मारतात. बाबा, बघा आत्या आणि चिकू दादाने आमच्यासाठी किती मस्त पिवळ्या रंगाची स्कूटर आणलीये. मी आणि चिंकीने विचार केलाय की आमच्या स्कूटरचं नाव टायगर ठेवायचा. अरे वा, खूपच छान नाव आहे हे. आणि मुलांनो, हे बघा मी काय आणले बरं तुमच्यासाठी. तुमच्या लाडक्या चिकू दादाच्या आवडीचे गुलाबजाम. वाव, थँक्यू मामा. आधी ही चवदार भजी आणि नंतर हे गरम गरम गुलाबजाम. वा, आज तर छानच पार्टी झाली. सगळेजण चिकूचं हे बोलणं ऐकून हसू लागतात आणि सगळे सोबत मिळून गरमागरम भजी आणि गुलाबजाम एन्जॉय करतात. पावसाळ्यातला दिवस होता आणि गट्टू चिंकी बाहेर पावसामध्ये खेळत होते. आई घरामध्ये स्वयंपाक करत होती आणि बाबा टीव्ही पाहत होते. पण तेवढ्यात टीव्हीचा सिग्नल जातो. ओहो, पाऊस सुरू झाला नाही तर टीव्हीचा सिग्नल लगेच गेला. तेवढ्यात आई लिव्हिंग रूम मध्ये येते. अहो, हा टीव्ही सोडा आणि बाहेरून गट्टू चिंकीला बोलावून आणा. असेच पावसात खेळत राहिले तर आजारी पडतील. अच्छा, ठीक आहे, आत्ता बोलावून आणतो. बाबा गट्टू चिंकीला बोलवायला बाहेर जातात आणि त्यांना म्हणतात, गट्टू चिंकी, खूप भिजलात आता पावसामध्ये. चला आता आतमध्ये चला, नाहीतर आई आपल्याला रागवेल. पण गट्टू चिंकी बाबांचं बोलणं ऐकण्याऐवजी त्यांनाच पावसामध्ये भिजायला घेऊन येतात. बाबा या ना, आम्हाला पावसात डान्स करून दाखवा ना तो चक दुम दुम वाला. हो बाबा, तो नाही का, घोडे जैसी चाल हाथी जैसी तुम. अरे गट्टू चिंकी, मला तर तो डान्स येत नाही, पण इथे पावसात भिजायला खरंच खूप मजा येतेय. बाबा गट्टू चिंकीला घेऊन जाण्याच्या ऐवजी स्वतःच तिथे खेळू लागतात. बाबा चला ना, इतकं मस्त वातावरण आहे की आपण जवळच्या दुकानातून गरम गरम चाट खाऊया. किती मस्त असतात ना. अरे नाही गट्टू बेटा, जर आईला हे कळालं ना तर खूप रागवेल ती. पण बाबा, आईला कळणारच नाही. आपण पटकन जाऊन मस्त चाट खाऊन येऊया. चला ना प्लीज. बाबा, कारने जाऊ, म्हणजे लवकर पोहोचू. अच्छा, ठीक आहे, चला. पण आपण लवकर जाऊन पटकन परत येऊ, आईला कळायला नको. मग काय होतं, गट्टू चिंकी आणि बाबा कारमध्ये बसून निघून जातात. पण ज्या रस्त्याला त्यांना जायचं असतं तिथे खूप पाणी भरलेलं असतं. चिंकी बघ ना, इथे तर तळ साचलंय. हो गट्टू, नक्कीच इथे मासे सुद्धा असतील आणि मगर सुद्धा. पण तेवढ्यात बाबांची कार तिथून बाहेर पडताना एका खड्ड्यात अडकते. अरे, खूपच गडबड झाली बाबा. आता आपण काय करायचं? ओहो, असं वाटतंय कार खड्ड्यात अडकलीये. गट्टू चिंकी, तुम्हाला उतरावं लागेल. मग मी गाडीला धक्का मारतो, मग तुम्ही दोघं बसा, ओके? हो बाबा. बाबा गाडीतून उतरतात
आणि गाडीला धक्का मारतात. मागून गट्टू चिंकी बाबांना चीअर करत होते. खूप मेहनतीनंतर शेवटी त्यांची कार खड्ड्यातून बाहेर येते. त्यानंतर सगळे पुन्हा कारमध्ये बसतात. बाबा लवकर चला ना, मला तर चाट खाल्ल्याशिवाय राहवतच नाहीये. अरे हो हो गट्टू बेटा, आपण आता 1 मिनिटातच पोहोचूयात. पण जसे गट्टू चिंकी त्या चाटच्या शॉप जवळ जातात तर बघतात की आज शॉपवाला आलाच नाहीये. हे बघून दोघेही दुःखी होतात. हे काय, आज तर चाटवाले काका आलेच नाही. आता काय करायचं बाबा? मुलांनो, पावसामुळे कदाचित ते काका गेले असतील. आता आपण काय करू शकतो? आता आपल्याला परत जावं लागेल. आणि तेवढ्यात बाबांचा फोन वाजतो आणि ते पाहून बाबा घाबरतात. अरे आता काय करायचं? आता आईचा फोन आहे. अरे बापरे, आईचा फोन. घे गट्टू, तूच आईशी बोल. पण बाबा. गट्टू काही बोलणार त्या अगोदरच बाबा फोन उचलून गट्टूच्या हातात देतात. हॅलो हॅलो. हो आई. हॅलो गट्टू बाळा, कुठे आहात तुम्ही? ते आई, आम्ही बाबांसोबत चाट खायला आलो होतो, पण ते दुकानच बंद होतं. सॉरी. काय, इतक्या पावसात? आणि तुम्ही मला सांगितलंही नाही? आणि तुमच्या सोबत बाबाही आहेत? सॉरी आई, आम्ही लगेच घरी येतो. बाबांना दे बरं जरा फोन. हॅलो. हा, आम्ही आता येतोच आहोत घरी. सॉरी. बरं ठीक आहे, पण तुम्ही जर मला विचारलं असतं तर हे असं सगळं झालंच नसतं, कारण मी घरीच मस्तपैकी आलू चाट बनवलं होतं. हे ऐकून गट्टू चिंकी आणि बाबा एकत्रच म्हणतात, काय? आलू आलू चाट? ओहो, आम्ही इतक्या लांब आलो पण चाट तर आमच्या घरीच वाट बघत होते. ठीक आहे, आता आम्ही लगेच येतो घरी. बाबा फोन ठेवून गाडी फिरवतात. पण ते या वेळेला दुसऱ्या मार्गाने परत चालले होते. बाबा, हा तर वेगळाच रस्ता आहे. हो गट्टू, त्या रस्त्यावर खूप पाणी साचलं होतं ना, म्हणून या रस्त्याने आलोय, गाडी फसू नये म्हणून. पण समोरचं दृश्य बघून गट्टू चिंकी आणि बाबा तिघही हैराण होऊन जातात. पुढे खूप सारा ट्रॅफिक जाम झाला होता आणि बाबांची गाडी सुद्धा ट्रॅफिक जाम मध्ये अडकली होती. अरे देवा, एकीकडे रस्त्यात पाणी साचलं होतं आणि दुसरीकडे हे ट्रॅफिक जाम. या पावसात बाहेर निघून फसलो. एकदम बरोबर गट्टू, आईचं ऐकलं असतं तर परवडलं असतं. मुलांनो, आता आपण काय करू शकतो? पण पुढच्या वेळेस पासून आईचं ऐकायचं, तिचं बरोबर असतं. हो बाबा. अर्धा तास ट्रॅफिक मध्ये अडकल्यानंतर शेवटी गट्टू चिंकी आणि बाबा ट्रॅफिक मधून बाहेर पडतात आणि घरी पोहोचतात. घरी पोहोचताच आई तिघांचेही स्वागत करते. थांबा, इथे दारातच थांबा. कुठे होते तुम्ही तिघं? इतका वेळ का झाला? कपडे बघा तर तुम्ही, किती घाण झालेत. सॉरी. आई. हे ऐकून आई सुद्धा हसू लागते. अरे ते खरं तर आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो. हो आई, आणि आपली गाडी तर खड्ड्यात अडकली होती. आणि चाटवालाही नव्हता. म्हणूनच म्हणत असते की नेहमी माझा ऐका. जा, जाऊन तयार व्हा, मग आपण एकत्र मस्त गरमागरम चाट खाऊया. आलू चाटचं नाव ऐकताच सगळे पटापट आंघोळ करून तयार होतात. मग सगळे मिळून थंडगार पावसामध्ये गरमागरम आलू चाटचा आनंद घेतात. गट्टू चिंकीचा लेमनेड स्टँड. लंच पिरियड होता. गट्टू चिंकी आणि बंटी आणि गुड्डी आपल्या क्लासरूम मध्ये बसून सोबत लंच करत होते. चिंकी, किती गरम होतंय ना. मी लवकर घरी जाऊन गारगार ज्यूस पिणार आहे. हो गट्टू, तेच ज्यूस जे बाबांनी काल घरी आणलं होतं. खूप यम्मी होतं. मग तर मी आणि बंटी सुद्धा तुमच्या घरी येणार गट्टू चिंकी. आम्हालाही टेस्टी ज्यूस प्यायचंय. सगळेजण यावरती हसू लागतात. तेवढ्यात गट्टू चिंकीच्या क्लास टीचर वर्गात येतात. सगळे उभे राहून मॅडमला ग्रीट करतात. अरे मुलांनो, बसा बरं. माझ्याकडे तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग बातमी आहे. कोणती बाई? मुलांनो, आपल्या शाळेत मेळा लागणार आहे, ज्यामध्ये तुम्हा सगळ्यांना 2-2च्या ग्रुपमध्ये स्टॉल लावायचे आहेत. काय स्टॉल्स? समजलं नाही बाई. म्हणजे हे की तुम्ही सगळेजण 2-2ची टीम बनवायची आणि तुमचा एक स्टॉल लावायचा, ज्यामध्ये तुम्ही होममेड वस्तू ठेवाल आणि तुम्हाला एक सिनियर स्टुडंट मार्गदर्शन करेल. ह्या स्टॉल्समधून तुम्हाला जेवढे पैसे मिळतील ते सगळे डोनेट केले जातील. एवढंच नाही तर ज्याच्या स्टॉलवर सगळ्यात जास्त लोक येतील
तो पहिला येईल आणि त्याला बक्षीसही मिळेल. मॅडम मुलांना ही सूचना देऊन निघून जातात आणि गट्टू, चिंकी आणि बंटी आणि गुड्डी निर्णय घेतात की ते संध्याकाळी पार्कमध्ये मिळून डिसाईड करणार आहेत की कोण काय करणार आहे ते. मग काय होतं, सगळे संध्याकाळी बागेत भेटतात. तर तुम्ही काय विचार केला? तुम्ही तुमच्या स्टॉलवर काय ठेवणार आहे? माझी आणि हरीची एक टीम आहे. आम्ही तर सुंदर पेंटिंग्स बनवणार आहे, म्हणजे लोक ते आपल्या घरातल्या भिंतींवर लावतील. बघाच गट्टू, चिंकी, आमचं सामान सगळ्यात जास्त विकलं जाईल. हा, आणि मी आणि बंटीने विचार केलाय की आम्ही छान छान पेन स्टँड्स बनवू. मी ते इंटरनेटवरून बघून शिकले होते. खूप मजा येईल. चिंकी हे ऐकून जरा दुःखी होते आणि गट्टूला म्हणते, गट्टू, ह्या सगळ्यांच्या कल्पना तर किती छान आहेत आणि आपण अजूनपर्यंत नाही ठरवलं. आणि मला असं नाही वाटत की आपण हरावं. तू काळजी नको करू चिंकी, आपल्यालाही मस्त आयडिया सुचेल. तेवढ्या चिंकीला तहान लागते आणि ती धावतच घरी जाते. किचनमध्ये आई काम करत होती. आई ग, ते ज्यूस कुठे ठेवलंय जे बाबांनी आणलं होतं? मला तहान लागलीये. अगं चिंकी, ते ज्यूस तर संपलं. दुपारी पाहुणे आले होते ना, म्हणून. तू एक काम कर, फ्रीजमध्ये काही लिंब आहेत. तू लेमनेड बनवतेस? लेमोनेड? हो आई, ही मस्त कल्पना आहे. तर मी गट्टू आणि गुड्डी आणि बाकी सगळ्या मुलांसाठी बनवते. चिंकी लिंब घेते आणि तो लिंबाचा रस साखर आणि पाण्यामध्ये मिक्स करून लेमनेड बनवते. वाव आई, हे तर खूपच मस्त झालंय. एकदम गार आणि रिफ्रेशिंग. तेवढ्यात त्याच्या पाठीमागून गट्टू आणि त्याचे बाकीचे मित्रही घरात येतात. या, तुम्ही सगळ्यांनी लेमनेड प्या. हे मी आत्ताच बनवलंय. सगळे चिंकीचा लेमनेड पितात आणि ते सगळ्यांना खूप आवडतं. वाव, हे तर खूपच मस्त आहे चिंकी. हे पिऊन तर माझ्या अंगात एनर्जी आली. थँक यू गट्टू. तेवढ्यात चिंकी विचार करते आणि तिच्या डोक्यात एक आयडिया येते. आयडिया! गट्टू, आपण लेमोनेड स्टॉल लावला तर? हो गट्टू, चिंकी, लोकांना तुमचं लेमनेड खूप आवडेल. जेव्हा ते इतर मुलांचे स्टॉल बघून दमतील ना, तेव्हा ते तुमच्या स्टॉलवर येऊन लेमनेड पितील. गट्टू, चिंकीला ही आयडिया खूप आवडते आणि ते निर्णय घेतात की ते लेमनेडचा स्टॉल लावतील. फेअरचा दिवस उगवतो आणि गट्टू, चिंकीचा लेमनेडचा स्टॉल पूर्ण तयार होता. त्या दोघांना मीरा दीदी गाईड करत होती, जी त्यांची सिनियर होती. तर गट्टू, चिंकी, सगळं तयार आहे ना? हो ताई, आम्ही गारगार लेमनेड बनवून ठेवलंय आणि हे डिस्पोजल ग्लासेस सुद्धा आलेत. आणि हा आहे कचऱ्याचा डब्बा. सगळी लोक अस्वच्छ ग्लास आणि कचऱ्याला ह्यात टाकतील ह्यावर लक्ष ठेवेन मी. ठीक आहे, मेळा आता थोड्याच वेळात सुरू होईल आणि सगळी लोक यायला लागतील. तुमची इच्छा असेल तर तुमच्या मित्रांचे स्टॉल्स तुम्ही बघून या. मी इथेच थांबते. गट्टू, चिंकीला ही आयडिया आवडते आणि ते पिंकी, हरी, गुड्डी आणि बंटी यांचे स्टॉल पाहायला जातात. वाव पिंकी, तुझी पेंटिंग्स तर खरंच छान आहे. तू एक पेंटिंग माझ्यासाठी ठेव. मी शेवटी नक्की तुझ्याकडून घेईन. अरे गुड्डी, बंटी, तुमचा हा पिवळा पेन स्टँड मला खूप आवडला. मी हा घेणार आहे. हा सांभाळून ठेव आणि कोणालाच देऊ नको. थँक्यू गट्टू, मी हा नक्की सांभाळून ठेवेन. आणि तुमचा लेमोनेड स्टॉल सुद्धा खूप मस्त वाटतोय. बघाच, सगळी लोक नक्की येतील. तेवढ्यात तिथे गट्टू, चिंकीच्या क्लास टीचर येतात. अरे गट्टू, चिंकी, तुम्ही दोघं इथे काय करताय? चला लवकर आपल्या स्टॉलवर जा. वेळ झालीये, येतील आता लोक. ओके मॅम. गट्टू, चिंकी आपल्या स्टॉल पाशी जातात, जिथे मीरा दीदी त्यांची वाट पाहत होती. थोड्याच वेळात खूप सारी लोक फेअरमध्ये येतात. सगळी जण वेगवेगळ्या स्टॉलकडे जाऊन तिथे ठेवलेलं सामान पाहत होती. गट्टू, चिंकीच्या लेमनेड स्टॉलवरती हळूहळू खूप गर्दी होऊ लागली. गट्टू आणि चिंकी सगळ्यांना ग्लासमध्ये भरून लेमनेड देत होते आणि मीरा दीदी सगळ्यांकडनं पैसे घेऊन एका बॉक्समध्ये टाकत होती. अरे वा गट्टू, आपलं लेमनेड तर लोकांना खूप आवडतंय. मला असं वाटतंय की सगळं संपून जाईल. हो चिंकी, आता बडबड नको करूस. आपल्या स्टॉलवर किती गर्दी आहे. आपल्याला सगळ्यांना लेमनेड द्यायचंय. लवकर लवकर काम कर. हो गट्टू, ठीक आहे. गट्टू, चिंकी खूप मेहनतीनं काम करत होते. थोड्याच वेळात त्यांचं लेमनेड संपून जातं. गट्टू, चिंकी थकून खुर्चीवर बसले होते.
तेवढ्यात तिथे त्यांच्या क्लास टीचर येतात. गट्टू चिंकी, खरंच तुमच्या दोघांचा स्टॉल तर सगळ्यांना खूप आवडला. मलाही एक ग्लास लेमनेड मिळेल? थँक्यू मॅडम, पण सगळं लेमनेड तर संपलं. अरे नाही नाही गट्टू, मॅडमसाठी तर आधीच मी एक ग्लास काढून ठेवला होता. हे घ्या मॅडम. थँक्यू सो मच चिंकी, खरंच हे खूपच रिफ्रेशिंग आहे. मॅडम, आज आम्ही खूप पैसे जमवलेत. आता आपण जास्तीत जास्त पैसे देऊ शकतो. हो मॅडम, आम्ही आमच्या टार्गेटपेक्षा जास्त पैसे कमवलेत. हो मुलांनो, तुम्ही तिघांनी खरंच छान काम केलंय. सगळ्या मेळ्यामध्ये सगळ्यात जास्त लोक तुमच्या स्टॉलवर आलेत. व्हेरी गुड. यानंतर गट्टू चिंकी आपल्या लेमनेडमधून मिळालेले सगळे पैसे डोनेट करतात आणि खूप खुश होतात.